चर्चा आपण मागच्या वेळेस सुरू केली. मागच्या चर्चेतील काही महत्त्वाचे विषय. यज्ञ करण्यामागे दोन विचार होते. कोणाला आठवत आहेत कुठले दोन विचार होते? एक म्हणजे देवाला हे करण्यासाठी आणि एक म्हणजे प्रायश्चित्त. येस, व्हेरी गुड. सो एसेन्स एक कृतज्ञता अर्पण करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपल्याकडून नकळतपणे जे पाप घडतात ते 5 प्रकारचे ते पण सांगितले होते. पंचसोनू आणि रस्त्यावर पडलेले पाकिटाचं एक उदाहरण होतं. कुठल्या 3 वृत्ती होत्या? एक भोग वृत्ती होती, एक त्याग वृत्ती होती आणि एक प्रामाणिक वृत्ती होती. येस. मग अष्टांग योग मार्गातील योगी याचे 2 स्तर. कुठले 2 स्तर आहेत आठवत आहेत? नवसाधक आणि नवसाधकाचा एक संस्कृत शब्द होता आरुरुक्ष आणि जो प्रगत आहे तो आरूढ, तो योगारुक्षु आणि योगारूढ. आणि मग आपण बघितलं श्रीकृष्ण 2 श्लोकांमध्ये म्हणतात की उद्धरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मैव हि आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मनः. म्हणतात की मनाचे 2 पैलू आहेत. एक मन शत्रू पण आहे, आत्मैव आत्मनो बंधू, आणि आत्मैव रिपू, रिपू म्हणजे शत्रू. मग प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू बघितलं तर याची काही उदाहरणं आठवत आहेत कोणाला? मागच्या वेळेस जे आपण वेगवेगळ्या 4-5 गोष्टी बघितल्या त्याच्या 2 बाजू बघितल्या होत्या आपण. दुधारी तलवार आहे. हा, दुधारी तलवार आहे. आणि त्याच्या आधी अशा 4-5 गोष्टी सांगितल्या. त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक होती संपत्ती, संपत्तीच्या 2 बाजू आहेत. लोकप्रियता याच्या 2 बाजू होत्या. इंटरनेटच्या 2 बाजू होत्या. तसंच आपल्या मनाच्या पण मग 2 बाजू आपण मांडल्या होत्या. आणि म्हणून मग शेवटचा निष्कर्ष असा होता की मन ही दुधारी तलवार आहे. आपल्याला मदत पण करू शकते, पण जर आपलं लक्ष नसेल तर आपल्याला त्रास होऊ शकतो. आता इथे जे पुरुष लोक आहेत ते जेव्हा शेविंग करतात तेव्हा त्यांना माहिती आहे की हाऊ केअरफुल यू हॅव टू बी. तर जर चांगलं शेविंग करायचं असेल तर ब्लेड चांगला पाहिजे. ब्लेडला जर धार नसेल तर शेविंग चांगलं होत नाही. पण त्याच ब्लेडला जर चांगली धार असून नीट जर सांभाळून नाही केलं तर चांगलंच रक्त पण होऊ शकतं. तसंच मन आहे. अनेक वेळा एस्पेशली हा जो ध्यान योग किंवा अष्टांग योग मार्ग आहे, या अष्टांग योग मार्गामध्ये मनाच्या नियंत्रणाला खूप महत्व आहे. मागच्या वेळेस मी इथून सुरुवात केली होती की कर्मयोग हा शरीरावर अवलंबून आहे, ज्ञान योग हा बुद्धीवर अवलंबून आहे आणि ध्यान योग किंवा अष्टांग योग हा मनावर अवलंबून आहे. शरीरावर जर अवलंबून आहे म्हणजे शरीराला आपल्याला सक्षम केलं तर आपण चांगले कर्मयोगी होऊ शकतो. शरीराला सक्षम करणे म्हणजे काय करणे? मराठी, सिंपल मराठी, तात्विक नाही. व्हॉट डज इट मीन? स्ट्रॉंग करायचं, त्याला प्रबळ करायचं त्याला. आणि ज्ञान योग जर बुद्धीवर अवलंबून आहे म्हणजे ज्ञान योगी मला चांगलं बनायचं असेल तर बुद्धीला मला सक्षम करायला लागेल. बुद्धीला सक्षम करायचं म्हणजे काय करायचं? वाचन करायचं, अजून ज्ञान मिळवायचं, बरोबर. तर शरीराला सक्षम करायला लागेल, स्ट्रॉंग करायला लागेल, बुद्धीला स्ट्रॉंग करायला लागेल. मग तसं तर तिसरा प्रस्ताव आहे की ध्यान योग आहे. आणि ध्यान योगवर मी म्हणतोय मनावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला ध्यान योगामध्ये पुढे जर जायचं असेल तर आपल्याला मनाला सक्षम करायला लागेल. आता ही गंमत आहे. शरीराला सक्षम करणे म्हणजे त्याला अजून स्ट्रॉंग बनवणे. ज्ञान बुद्धीला सक्षम करणे म्हणजे ज्ञानामध्ये वृद्धी करणे. पण मनाला सक्षम करणे म्हणजे काय माहितीये? खूप गमतीची गोष्ट आहे. मनाला सक्षम करणे म्हणजे त्याला नियंत्रण करणे. त्याच्या 2 गोष्टी त्याला वाढ द्यायला लागते. आणि मन एवढं अनियंत्रित आहे, मन एवढं अविचलित आहे की मनाला सक्षम करणे इज ऍक्च्युअली अपोजिट ऑफ शरीराला सक्षम करणे किंवा बुद्धीला सक्षम करणे. मनाला सक्षम करणे म्हणजे त्याला नीट चालना देणे, त्याला नीट वळण लावणे. त्याला जर आपण म्हटलं त्याच लॉजिकने शरीराला सक्षम करायचंय, बुद्धीला, मनाला सक्षम करायचं, तर अनियंत्रिताचा तो कळस होतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून ध्यान योगामध्ये खूप 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 महत्व आहे मनाला कंट्रोल करण्यासाठी. म्हणून अष्टांग योगी जे लोक असतात, जे खरे प्रामाणिक असतात, ते नेहमी मनाला ना असं एकदम नियंत्रित ठेवतात. इकडे नाही बघायचं, तिकडे नाही बघायचं, कारण दॅट इज द होल फाउंडेशन. पूर्ण पाया त्याचा तो आहे. पण याच्यामुळे काय होतं, कर्मयोगामध्ये ना एक सकारात्मकता आहे. कारण शरीराला व्यायाम करायचा आहे, शरीराला सक्षम करायचं आहे. बुद्धी योग मार्गामध्ये पण एक सकारात्मकता आहे. कारण बुद्धीला चालना द्यायची आहे, बुद्धीला वाढ करायची आहे, पुस्तकं वाचायची, ज्ञान वाढवायचं आहे. पण ध्यान योगामध्ये
कारण आपल्याला नियंत्रण करायचं, दॅट इज द फाउंडेशन. तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये एक नकारात्मकता आहे. सो कर्मयोगामध्ये आपण नेहमी अरे तू हे का नाही केलंस, तू हे का कर ना, तू ते पण कर आणि त्याचे फळ तू श्रीकृष्णांना अर्पण कर, तू हे पण कर त्याचे फळ श्रीकृष्णांना अर्पण. तो देर इज नॉट अ पॉझिटिव्हिटी, हे पण कर ते पण कर ते पण कर ते पण कर. बुद्धियोगामध्ये तू हे पुस्तक वाचलंस का, तू ते पुस्तक वाचलं का, तू ते उपनिषद वाचलंस का, अरे इथे तो रामायणामध्ये तो प्रसंग सांगितलाय, तोच प्रसंग दुसरीकडे असं सांगितलाय, वेगळं वळण दिलंय, वेगळी दृष्टिकोन दिलाय, तर त्याच्यामध्ये सकारात्मकता आहे. पण ध्यान योगामध्ये कारण मनाला सक्षम करणे म्हणजे मनाला नियंत्रण करून ठेवणे, मनाला एका अर्थाने कोंडून ठेवणे, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे चालना न देणे. सो इनहेरेंटली इनेटली फंडामेंटली ध्यान योग इज नेगेटिव्ह. ध्यान योगामध्ये नेहमी असं करू नकोस, असं करू नकोस, असं करू नकोस याच्यावर भर येतं. आणि म्हणून ध्यान योग मार्गावर एका अर्थाने मनाच्या अनियंत्रित स्वभावाची भीती असते. कोणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतात, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय, तर ना मला मशीनची भीती नाही वाटत. जे कम्प्युटर इंजिनिअरिंग करतात लॅपटॉपवर ते एका अर्थाने राज्य करतात. इफ यू गिव्ह कम्प्युटर इंजिनियर लॅपटॉप दिला तो काय करायला माहिती नाही, राईट. माझे काही मित्र त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग केलं. सो केमिकल प्लांटमध्ये कधी कोणी काम, आपण बॉम्बेत राहतो म्हणून आपण काम नाही करत, पण माझे जे मित्र केमिकल इंजिनियर आहेत ते इथे काम, इथे केमिकल फॅक्टरीज नाही आहेत. मग चिपळूणला एक खूप मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, किंवा साऊथ इंडियामध्ये तिकडे त्यांना, किंवा पेट्रोकेमिकल प्लांट, जामनगरचं पेट्रोकेमिकल प्लांट आहे तिथे, तिथे ना केमिकल प्लांटमध्ये काम करायला दुर्गंध भरपूर येतो. इव्हन शुगर फॅक्टरीच्या जवळ जर तुम्ही कधी गेलात तर शुगर आपल्याला खायला खूप छान असते, पण त्याचा दुर्गंध असतो. सो ऍक्च्युली फंडामेंटली केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ना त्यांना नेहमी ती एक भीती असते की मला ज्या केमिकल फॅक्टरीमध्ये नोकरी मिळेल, मला जिथे मिळेल तिथे ते दुर्गंधवाले केमिकल्स नकोत. इथे कल्याण आहे, कल्याणच्या जवळ एक नॅशनल रेयॉन म्हणून आहे बिर्ला ग्रुपची, तिथे एक माझा मित्र होता, तो म्हणत होता यू कॅनॉट इमॅजिन की तो काय दुर्गंध आहे. बेसिकली तिथे 30 वर्ष काम केल्यानंतर लोक देअर हेल्थ गोज डाऊन, इट इज सो पॉयझनस केमिकल्स. सो हे का सांगतोय मी की केमिकल इंजिनिअरिंग इज इनहेरेंटली फिअरफुल ऑफ केमिकल्स. पण केमिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही केमिकल शिकल्यात, तर तुम्ही केमिकल्सच्या दुर्गंधापासून जर घाबरून राहिले तर ऍक्च्युली यू कॅनॉट फंक्शन एज अ केमिकल इंजिनियर. तसं ध्यान योगी लोकांचं आहे. ध्यान योगी जे आहेत ते मनापासून इतके भीतात, मनाला थोडं जरी सुटका दिली तर मन काय करेल माहिती नाही, आणि आपल्याला सर्वांना त्याचा एक काही प्रमाणात तरी अनुभव आहे, विचार करा. सो हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. का? कारण मन, जसं प्रभूजी म्हणाले, दुधारी तलवार आहे. म्हणजे काय माहितीये, जर मनाला चांगला वापर करायला आपण शिकू शकलो तर ते मन आपल्याला काय देऊ शकतं याची कल्पना नाही करू शकत आपण. विठ्ठल पंढरपूरला आहेत, तुमच्यातून किती लोक आता इतक्या 6 महिन्यात वगैरे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले आहेत? नाही गेले. पण समजा कोणाच्या मनामध्ये, चिंतनामध्ये जर विठ्ठल असतील, श्रीकृष्ण असतील, ऍक्च्युली दररोज आपण विठ्ठलाचं चिंतन करू शकतो. आपल्यातून काही लोक द्वारके यात्रेला गेले होते तर द्वारकाधीशांचं दर्शन घेतलं, पण काही लोक अजूनही रोज मनाद्वारे द्वारकेला जाऊ शकतात. तर ते यक्ष प्रश्नाचा जो एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये यक्ष युधिष्ठिरला म्हणतो सगळ्यात फास्ट गोष्ट काय? युधिष्ठिर पटकन म्हणतो मन. तर मनाद्वारे आपण रोज वृंदावनाला जाऊ शकतो, मनाद्वारे रोज आपण द्वारकेला जाऊ शकतो, मनाद्वारे आपण रोज विठ्ठलाचं दर्शन करू शकतो, मानसिक करू शकतो. माझे एक मित्र आहेत, ब्रह्मचारी आहेत, ते दररोज सकाळी वृंदावनातले जे मुख्य मंदिर आहेत त्यांची मानसिक परिक्रमा करतात, वर्षानुवर्ष करतात. ते सकाळी उठल्यावर 10 मिनिटं बाजूला जाऊन बसतात आणि हे मंदिर, मग तिथून असं चालत गेल्यावर ते मंदिर, मग तिथून अशी गल्ली आहे, मग त्या गल्लीतून हे मंदिर, असं 5-6 जे मुख्य मंदिर आहेत त्याची रोज परिक्रमा करतात ते. सो हे का सांगितलं की ध्यान योगी जितके मनाला घाबरतात तितकाच एक योग्य जाणकार भक्ती योगी काय करतो, त्याच मनाचा सकारात्मक वापर करतो, त्याचा सदुपयोग करतो आणि परमेश्वराचं नामचिंतनासाठी, परमेश्वराच्या स्मरण करण्यासाठी त्याच मनाचा वापर करतो. म्हणून जेव्हापर्यंत आपण ध्यान मार्गावर आहोत, असे जे योगी वगैरे असतात त्यांना मनाची खूप भीती असते.
तर त्याची तुलना श्रीकृष्ण 11व्या स्कंदामध्ये करतात. उद्धवाशी जेव्हा बोलतायत भागवतामध्ये, तेव्हा म्हणतात की जे लोक अष्टांग मार्गावर आहेत त्यांच्यासाठी त्यांचं मन एका वाघासारखं असतं. तर घरी पिंजऱ्यामध्ये समजा एक वाघ ठेवलाय, तो पिंजऱ्यात आहे पण शेवटी तो वाघ असतो आणि त्याला माहिती असतं की मी राजा होतो, मी जंगलामध्ये चांगला फिरत होतो आणि याने मला बळजबरीने फसवून ठेवलंय. त्या पिंजऱ्यातल्या वाघाशी जेव्हा देवाणघेवाण करायची असेल, काही खाऊ घालायचं असेल वगैरे, हा जो माणूस आहे हा असा एकदम निष्काळजीपणाने करू शकतो का? अरे माझ्या घरातल्या पिंजऱ्यातला वाघ आहे हा, पण तो आहे वाघ. आणि थोडं जरी दुर्लक्ष केलं, थोडा जरी निष्काळजीपणा केला, ज्या हाताने तो खाऊ घालतोय तो हाच खाऊ बनेल. तो म्हणतो तसा अष्टांग मार्गावरला जो योगी आहे तो नेहमी त्याच्या शक्तिशाली मनाकडे तशा पद्धतीने त्याला वागावं लागतं. म्हणजे किती त्याला ना अशी काय म्हणतात त्याला धास्ती भरलेली असते त्याच्या मनात नेहमी. हिंदीमध्ये त्याला एक शब्द आहे दहशत, दहशत असते त्याला. तर विचार करा, त्याचा मार्ग आहे मनावर अवलंबून आणि त्याच्या मनामध्ये दहशत आहे. पण भक्ती योगातले जे लोक आहेत ते म्हणतात मला ना मनाशी भांडण नाही करायचंय, मला मनाला नियंत्रित नाही करायचंय. उलट एक खूप मोठे आचार्य आहेत रघुनाथ दास गोस्वामी म्हणून. तर रघुनाथ दास गोस्वामी आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव आहे मनः शिक्षा. तर मनाला शिकवणी देता येते. तर त्या एका श्लोकमध्ये काय म्हणतात, अरे मना तू थोडा याच्यावर विचार कर, हे राधा कृष्ण किती सुंदर आहेत आणि वृंदावन किती प्रेमळ जागा आहे. आणि अशा या दोन प्रेमळ सुंदर व्यक्तींवर जर आपण दोघांनी मिळून जर एक गठबंधन केलं आणि तू मला विरोध नाही केलंस आणि तू माझं सहकार्य केलंस, आपण दोघं किती सुंदर प्रेमळ व्यक्तींशी नातं जोडू शकतो. तर तू असा का विचित्र स्वभाव करतोस, तू माझा प्रस्ताव स्वीकार कर. तर बेसिकली ते विनवणी करतात मनाला. तर भीती नाही करत आहे मनाला, पण मनाला आपल्या बाजूने करून घेतात आणि म्हणतात आपण दोघं मिळून भक्ती करूया, आपण दोघं मिळून परमेश्वराचं नामचिंतन करूया. तर खूप मोठी गोष्ट आहे की मन एव कारणम मनुष्याणाम बंध मोक्षय. अमृत बिंदू उपनिषद आहे, अमृत बिंदू उपनिषदामध्ये लिहिलंय मन एव कारणम पुरुषम बंध मोक्षय, की बंधनाचं आणि मोक्षाचं कारण मनच आहे. तर आपण लोक काय करतो, आपण त्या मनाचा वापर करतो परमेश्वराच्या स्मरणासाठी. खूप महत्वाचं आहे हे जाणून घेणं. आणि मग 3 प्रकारची सहनशीलता आपण चर्चा केली होती 6व्या अध्यायातला 7वा श्लोक, 8वा आणि 9वा श्लोक. आठवतंय कोणाला? शेवटच्या स्लाइड मध्ये आपण लिहिलं होतं. सो येस येस व्यक्ती, बरोबर. तर सगळ्यात कठीण आहे परिस्थिती, त्याच्यापेक्षा थोडं खाली आहे व्यक्ती, आणि सगळ्यात सोपी आहे वस्तूंप्रती सहनशीलता. येस, थँक्यू. आपण पुढे जाऊया. सो 6व्या अध्यायाचे हे वेगवेगळे विभाग आहेत आणि गेल्या वेळेस आपण 1 ते 9 याच्यावर चर्चा केली होती. आता आपण 10 ते 32 वर करू. याच्यामध्ये अष्टांग योग यामधील विविध स्तर आहेत, याच्यावर चर्चा आहे. त्यामध्ये पण 10 ते 23 मध्ये हे 3 भाग आहेत. 10 ते 17 मध्ये आहे अष्टांग योग मार्गातील मूलभूत पद्धती किंवा पूर्वअटी, प्री कंडिशन. 18 ते 23 मध्ये अष्टांग योग मार्गावरील परिपूर्ण अवस्थेची काही लक्षणे, आणि 24 ते 32 आहे अष्टांग योग मार्गावरील वास्तविक परिपूर्णता, रिअलिस्टिक, नुसतं असं पुस्तकी नाही. चल आता पहिला आपण सेक्शन बघूया, श्लोक क्रमांक 10 ते श्लोक क्रमांक 17. योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर अपरिग्रह. तुम्ही वाचणार ट्रान्सलेशन? ओके, मराठी वाचणार. योगी व्यक्तीने नेहमी आपले शरीर, मन आणि आत्मा भगवंत त्याच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांत स्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा आणि संग्रहाच्या किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. सो इथे काही वर्ड्स, काही शब्दांना मी फोकस केले. रहसी, रहसी म्हणजे एकांत. सो ध्यान योग पद्धती याची एक पूर्व अट आहे की आपण नेहमी एकांतात राहायला पाहिजे. असं ना
नॉर्मल समाजामध्ये राहून ध्यान योग नाही करू शकत, कारण बरेच इनपुट्स असतात. सो ध्यान योग जर खरोखर करायचा असेल परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तर कुठेतरी हिमालयात जाऊन करायला लागतो. फर्स्ट कंडिशन आहे. सो देअर ओनली वी आर आउट. आणि मग एकाकी यतचित्तात्मा, निराशीर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे हे माझं आहे किंवा मिळवणं, या सगळ्या भावनेतून आपण मुक्त असलो पाहिजे. आणि निराशीर म्हणजे स्वामित्वाची भावना किंवा नेहमी मला हे मिळेल ते मिळेल, तर या सगळ्या भावनातून मुक्त राहिलं पाहिजे. पुढे जाऊया 11 आणि 12. आता इथे ते रहसी स्थित जे सांगितलं होतं त्या एकांत ठिकाणी जाऊन आपण कसं बसायला पाहिजे, इथून आता श्रीकृष्ण अगदी संक्षिप्त सांगतायत. तर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की या मार्गाचा जो टेक्स्ट बुक आहे, पाठ्यपुस्तक आहे, ते आहे पतंजली योगसूत्र. त्या या मार्गावरच ते पुस्तक लिहिलंय. पण श्रीकृष्णांनी काय केलंय, फक्त त्यांच्या पुस्तकातला एक अध्याय, एक मार्ग म्हणून ध्यान योग सांगितलंय. सो श्रीकृष्ण कंडेन्स करून सांगतात. पतंजली योगसूत्रामध्ये फक्त त्याच विषयावर खोल एवढा अभ्यास आहे आणि श्रीकृष्ण त्याच्यातले मेन प्रिन्सिपल्स घेऊन 6व्या अध्यायामध्ये आपल्या समोर या श्लोकांमध्ये मांडले आहेत. तर या श्लोकामध्ये बेसिकली कंडेन्स्ड आहे, म्हणजे महत्वाचे प्रिन्सिपल्स आहेत. ते महत्वाचे प्रिन्सिपल्स काय काय ते आपण वाचूया. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नाति उच्छ्रितं नाति नीचं चैलाजिनकुशोत्तरम् तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रिया उपविश्यासने युञ्जात् योगम् आत्मं विशुद्धये. वाचणार आपण. योग अभ्यासासाठी मनुष्याने एकांत स्थळी जाऊन भूमीवर उशांत अंतरावे आणि ते मृगचर्म वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावर असू नये किंवा अत्यंत खालीही असू नये. तसेच आसन पवित्र स्थानी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढपूर्वक बसावे आणि मन इंद्रिय क्रिया यांचे संयम करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. सो जसं शाळेत गेल्यावर बेंचवर बसवतात ना टीचर, तसं इथे सांगितलंय हे सगळे कंडिशन्स आहेत. तर पहिली गोष्ट शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, पवित्र ठिकाणी बसायला लागेल. ज्या रूम मध्ये टीव्ही असतो, टीव्ही समोर योगासन नाही करू शकत, देवघरासमोर करू शकतो. मग स्थिरम आसनम आत्मनः, मागच्या वेळेस मी याच्यावर थोडंसं बोलतो. अगदी पतंजली योग सूत्रामध्ये पण येतं की स्थिरम सुखम आसन. आसन जेव्हा बसायचं आहे तर कधी कधी असं एकदम असं बसतात ना, तर दॅट इज नॉट नॅचरल. तर स्थिरम सुखम म्हणजे इट शुड बी नॅचरल. तर असं नाही बसू शकत आणि एकदम असं पण नाही बसू शकत. सो ते म्हणतात कम्फर्टेबल. सो असं बसता यायला पाहिजे की पुढचे 15 मिनिटं माझं लक्ष जेव्हा मी आसन प्राणायाम किंवा करीन तर त्याच्यावर जायला पाहिजे. अरे इथे थोडीशी पाठ दुखते, अरे थोडा हा जो पाय गुडघा आहे हा थोडासा दुखतोय, थोडा. स्थिरम सुखम आसन वारंवार ना कुठलेही योगा टीचर सांगत तर ते पतंजली योगसूत्राचं एक सूत्र आहे. तर ते श्रीकृष्ण तिथे म्हणले की स्थिरम आसन, स्थिरता पाहिजे. नाती उच्छ्रितम नाती नीचम, एकदम असं वर नाही बसायला पाहिजे, खाली नाही बसायला. हे एवढे सगळे नियम आहेत. चैलाजिन कुशोत्तरम, मृगचर्म. सो मृगचर्म का लागतं ते याला मी शोधून काढलं जरा. तर हे जंगलात जेव्हा करतात ऋषीमुनी तपस्या करतात, विंचू आणि साप जे आहेत ते जवळ येत नाहीत. वाघाचं कातडं असेल किंवा मृग हरिणाचं असेल त्याच्यामध्ये काहीतरी येतो, तो विंचू तिथपर्यंत थोडी परत जातो, साप पण येत नाही. समथिंग अबाउट दॅट. म्हणून हे सगळे ऋषी मुनींच्या खाली नेहमी एक मृगचर्म असतं, पण ते मारलेलं नसतं. म्हातारा कुठला हरिण गेला आहे समजा तर त्याचं मग ती कातड काढून त्याचं आसन बनवायचं. पण ते बेसिकली लांब दीर्घ काळासाठी असं बसण्यासाठी, मध्येच असं काही आवाज आला तर तिथे लक्ष नाही झालं पाहिजे, तर त्यासाठी ते मृगचर्म. तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय. आपण बघितलं
इंद्रिय, शरीर, मन या सगळ्यांचं संयमन करायचंय आणि एकाग्र चित्ताने हृदयाचं शुद्धीकरण करायचंय. हे सगळं सोपं नाहीये, कठीण. चला श्लोक क्रमांक 13 आणि 14. समम काय शिरो ग्रीवम धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभीर् ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. सो 10, 12, 13 आणि 14 मध्ये सुरुवात कशी करायची आहे याच्यावर सांगितलंय आणि तिथे एक एक गोष्टी आपल्यासाठी एक एक हेवी आहे. सो समम काय शिरो ग्रीव, काया शरीर, शिर म्हणजे डोकं आणि ग्रीव म्हणजे तो समम काय शिरो ग्रीव म्हणजे अशी वाकलेलं नाही पाहिजे, असं सरळ बसायचं की डोकं हा जो पाठीचा जो कणा आहे हा सरळ पाहिजे. सो दॅट इज वन ऑफ द प्री कंडिशन्स. धारयन अचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रम, नासिका नाकाच्या समोरच्या भागावर डोळे इथे एकाग्र करायचे असतात. अनेक वेळा हे कोणी सांगत नाही आणि लोक मी बघितलंय डोळे बंद करून झोपी जातात कंटिन्यू केलेले असतात, पण डोळे पूर्ण बंद नसतात करायचे आणि डोळे पूर्ण उघडेही नसतात ठेवायचे. तर इथे बघायचं असं नासिकाग्रम. प्रशांत आत्मा विगतवीर ब्रह्मचारी व्रते स्थितः, ब्रह्मचार्याचं व्रत घ्यायला लागेल म्हणजे गृहस्थ जीवन हे नाही, शक्य नाही. मनः संयम्य मच्चित्त, मनः ब्रह्मचारी व्रते मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. सो युक्त आसीत मत्परः याचं भाषांतर सांगणार मला शब्दांचं. युक्त आसीत मत्परः मत्परः माझ्यावर. सो पटकन ज्यांच्याकडे गीत आहे 2.61 उघडणार. अशी ना हातात गीत असल्यावर ती मजा असते, लगेच आपण तो श्लोक शोधून काढायचा. येस वाचणार 2.61. जो इंद्रियांना हा नाही नाही संस्कृत. हा. याच्यामध्ये पण आहे तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः. सो संपूर्ण गीतेमध्ये 2.61 पहिली वेळ आहे जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात मी जो तुला गीतेचा संदेश सांगतोय तो फक्त एक कर्तृत्ववान एक क्षत्रिय होण्यासाठी, धर्म पालन करणारा क्षत्रियासाठी नाही सांगत आहे, ते साधन आहे. पण साध्य काय? युक्त आसीत मत्परः. असं जर तू वागलास तर तू मला प्राप्त करशील. मी योग मार्गावर तुला मार्गदर्शन करणारा गुरु नाही, मी योग मार्गाने प्राप्त केला जाणारा अंतिम ध्येय आहे. अर्जुनाचं सौभाग्य आहे की ज्या व्यक्तीला सर्व ऋषीमुनी योगाभ्यासाने मिळवण्याचा प्रयत्न करतायत ते श्रीकृष्ण अर्जुनाचे मित्र आहेत. सो श्रीकृष्ण हे कसं सांगतील सुरुवातीपासून की तू असं असं केलंस तर मला प्राप्त करशील. एक आपल्याला पण एक थोडे म्हणतो ना सुसंस्कृत व्यक्ती असं सांगत नाही ना स्वतःबद्दल. तर श्रीकृष्णांनी या 61 क्रमांक श्लोकाच्या पूर्वी नेहमी काय सांगितलं, अरे तू शरीर नाहीयेस, तू आत्मा आहेस, तू त्याच्यावर मारशील कसं काय कोणाला? कारण अर्जुनाने सांगितलं तर मी यांना मारतोय. पण 2.61 मध्ये श्रीकृष्णांना शेवटी हे सांगावं लागलं की मी या परिस्थितीमध्ये तुझा गुरु आहे, या परिस्थितीमध्ये मी तुला मार्गदर्शन करतोय, पण कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग या सगळ्या मार्गाचा जो अंतिम ध्येय आहे तो मी, म्हणून युक्त आसीत मत्परः. तर ते युक्त आसीत मत्परः दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणाले होते ते कशासाठी म्हणत, तानी सर्वाणी संयम, सर्व इंद्रियांना संयम करून युक्त आसीत वशेही असे इंद्रियाने तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ती गोष्ट आता श्रीकृष्ण पुन्हा एकदा म्हणतायत की हे सगळं आहे ना, समम काय शिरो ग्रीव नासिकाग्रम संप्रेक्ष ब्रह्मचारी व्रते स्थित, हे सगळं करून काय करायचंय? शेवटची ओळ काय आहे?
युक्त आसीत मत्पर. सो एवढं सगळं जे कष्ट आहे, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य चैलक, हे सगळं करून काय करायचंय? श्रीकृष्णांना प्राप्त करायचंय. सो एक मार्ग हा आहे, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. मग हे करायचं, मग ते करायचं, हे करायचं. आणि ते कशासाठी? श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी. आणि ते श्रीकृष्ण 2.61 मध्ये म्हणाले की इंद्रियांना संयमन करून जर तू तुझं कर्तव्य माझ्यासाठी जर केलंस, युक्त असीत मत्पर, तरी तू मला प्राप्त करशील. तो हे अनेक वेळा बघा मी उदाहरण दिले. पुण्याला जायला एक विमानाने पण जाऊ शकतो, एक रेल्वेने जाऊ शकतो, एक नॉर्मल रोड आहे आणि एक एक्सप्रेस वे. तर मग कोणी काय म्हणेल, जो फास्ट आहे आणि जो स्मूथ आहे त्याने मी जाईन, मी कशाला असं खडतर रस्ता कशाला घेऊ. पण कोणाला जर थोडंसं निसर्ग बघायचा असेल, खंडाळा घाटातले थोडे धबधबे बघायचे असेल तर लांब रस्त्याने पण जाऊ शकतो. पण इफ यू वॉन्ट टू सेव्ह टाइम, सो मग युक्त असीत मत्पर, ते खूप महत्वाचं आहे. सो आज जो योगाभ्यास शिकवला जातो त्याच्यामध्ये युक्त असीत मत्पर कोणी बोलतच नाही. हे सर्व आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी कशासाठी आहे? श्रीकृष्ण. सो बेसिकली आज जो योग आहे तो व्यायामाचा एक प्रकार आहे, पण दॅट इज नॉट द कम्प्लीट ट्रूथ. जसं आता हे बघा, हे सिंपल फोटो आहे. हा असा आपण जनरली असे बसतो ना, आणि म्हणून आपण जमिनीवर बसायला त्रास होतो आपल्याला. तर नेहमी योगासन करताना काय करतात, एक छोटीशी ना एक लाकडाची ब्रिक देतात. ते एक छोटासा असा ठोकळा असतो लाकडाचा, त्याच्यावर जर बसलो ना तुम्ही खूप लांब काळासाठी बसू शकता. इव्हन आपल्या घरी पण जेवायला वगैरे, आता आपण मोस्टली तर टेबलवर बसतो, पण खाली बसलं आजकाल लोकांना शक्य नाही. का माहितीये? आपला जो हिप बोन आहे दॅट इज लोअर दॅन द नी बोन, नी जॉईंट. तर तो हिप बोन जेव्हा इक्वल किंवा हिप बोन वर आणि नी जॉईंट खाली गेला, यू कॅन सिट फॉर अ लॉंग टाइम. सिम्पल. तर त्यांनी काय केलंय, तिथे फक्त एक छोटंसं बघ असं लाकडाचा ठोकळा ठेवलाय आणि त्याच्यामुळे हिप जॉईंट आणि नी जॉईंट आहे तो एका लेवलवर आलाय. अशा पोझिशनमध्ये तुमच्या पाठीवर पण त्रास येत नाही, तुम्ही असं सरळ पण बसू शकता. पाठीचा कणा चांगला राहतो. नाहीतर मग हळूहळू अशी आपली जी पाठ वागते बघा, कुबड येतं, ते कुबड सिम्पल आहे. फक्त खाली जेव्हा बसू तर एक छोटंसं आसन द्यायचं आहे. पूर्वीच्या काळी आठवतं जेवायला एक पाठ द्यायचे. सो अशा सगळ्या त्या लहान लहानशा गोष्टी आहेत ज्या आपण नाहीशा केल्या, ते परत एकदा आपल्याला दिसतंय सगळं. ओके. युञ्जनेव सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थाम् अधिगच्छति. वाचणार भाषांतर तुम्ही वाचणार. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची श्रीकृष्णांचे निवास प्राप्ती करतो. यामध्ये पण पुन्हा एकदा शेवटची जी ओळ आहे ती काय, मत संस्थान, माझ्या भगवत धामाला, माझ्या शाश्वत वैकुंठाला प्राप्त करतो. म्हणजे हा सगळा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने शेवटी या मार्गाने त्या मार्गाने पण परमेश्वराला गाठायचं आहे. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न च अति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. आता या श्लोकामध्ये खूप महत्वाची गोष्ट सांगतात. ते सगळं फक्त आसनाबद्दल होतं, असं बसा तसं बसा. आता सवयींबद्दल बोलतायत. योग मार्गामध्ये पुढे जर प्रगती करायची, न अति अश्नतस, गरजेपेक्षा जास्ती जर खाणारा व्यक्ती असेल, न अति अश्नतस तू योगोस्ति, योगी नाही बनू शकत तुम्ही. न चैकांतम अनश्नतः, आणि कोणी म्हणेल मी खाणारच नाही, तुम्ही पण योगी नाही बनू शकत. न च अति स्वप्नशीलस्य, जो खूप झोपतो, आळस करतो, तो पण योगी नाही बनू शकत. जागृतो नैव चार्जुन, आणि जो झोपतच नाही, तो म्हणतो नाही मला तपस्या करायची, मी झोपणारच नाही, दिवसेंदिवस तो जागा असतो. नवीन मुलं झोपतच नाही ते. सो जागृतो नैव चार्जुन. सो याच्यातून काय म्हणत असेल श्रीकृष्ण? आपण भाषांतर वाचू आणि पुढे जाऊ. येस, भाषांतर वाचणार. अमळ तुम्ही वाचणार. हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो आणि जो अतिशय झोपतो किंवा पुरेसा झोपत नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही.
याच्यातून श्रीकृष्णानं काय आपल्याला एक मार्गदर्शन करायचं असेल किंवा अर्जुनाला योगी बद्दल काय मार्गदर्शन करत असतील? हीच कन्सेप्ट केव्हापासून चालू आहे right? थंडीमध्ये विचलित होऊ नको, गरमीमध्ये सुखामध्ये विचलित होऊन दुःखामध्ये विचलित होऊ. मागच्या वेळेस आपण चर्चा केली, परिस्थितीमध्ये विचलित होऊ नको, वस्तूंमुळे विचलित होऊ नको, व्यक्तींच्या वागणुकीमुळे विचलित होऊ नको. आज परत त्याच्यावर आलाय, याच्याबद्दल पण विचलित होऊ नको. आवडीचा पदार्थ असेल की तुटून पडू नको, आहारी जाऊ नको. आणि नावडीचा पदार्थ असेल पण भूक लागली आहे आणि कर्तव्य करण्यासाठी शरीराला सुदृढ ठेवणं गरजेचं आहे. पण मला हे आवडत नाही, सोड, मी नाही खात. पण अशा प्रकारे जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा जर आपण खाल्लं नाही तर काय होतं? शरीराचं आजारी पडतो. पण शरीराच्या आजाराचे 2 रूट आयुर्वेदानुसार आहेत. एक म्हणजे भूक नसताना खाणं. सो शरीरामध्ये जेव्हा डायजेस्टिव्ह ज्युसेस नसतात तेव्हा जर आपण खातो तर ते इट स्टेज इन द स्टमक आणि रॉट्स बेसिकली. आणि दुसरे की जेव्हा खरोखर भूक लागली आहे तेव्हा न खाणं, जेव्हा तहान लागली असेल तेव्हा न पाणी पिणं. सो म्हणतात जस्ट थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. तहान लागली की पाणी प्यायला पाहिजे. ती शरीराची एक गरज आहे. सो शारीरिक ज्या गरज आहेत त्या कधी इवन गोइंग टू द वॉशरूम समटाइम्स बिकॉज वी आर सो बिझी वी सप्रेस इट, दॅट ऑल्सो कॉजेस प्रॉब्लेम. सो नैसर्गिक जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यायचं, जेव्हा भूक लागेल तेव्हा प्यायचं. आणि किती खायचं? न अति अश्नत असतो व्यवस्थित, न चैकांतामध्ये. सो जेवढी भूक आहे तेवढं खायचं. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आजच्या आपल्या या कृत्रिम जीवनामध्ये या खूप मोठ्या गोष्टी वाटतात आपल्याला. भूक बरोबर जास्त एवढं, पण किती सिंपल गोष्ट आहे. जेवढी भूक आहे तेवढं खायचं, ना जास्ती ना कमी. किती झोपायचं याला ना नंबर नाहीये. शरीराला आराम मिळेल तेवढं झोपायचं. जर आपण खरोखर खूप दमत असू आणि आपण खूप आपलं धावपळीचं जीवन आहे तर ऍक्च्युली आपल्याला जास्त झोप लागलं कारण शरीर थकलेलं असतं तर आपल्याला हक्क आहे. पण लोळायचं नाही. आपण जे झोप झालीये, आराम झालाय आणि तरी बिछाण्यात जे लोळत असतो दॅट इज नॉट गुड. आणि एक अलार्म लावून असं ठरवायचं की मी 5 तासात झोपणार आणि ज्या स्वतः तुम्ही थकलेले नाही आहात तर 5 तासात उठू शकता. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा थकलेले तेव्हा अलार्म लावून 5 तासानेच उठायचं. सो त्या शरीराला ना आपण मग पिळतो बेसिकली. आणि मग ज्या काही नंतर 40-50 त्याच्यानंतर जो एक मारा होतो आजारांचा तो बेसिकली तिथे असतो की एवढे वर्ष आपण स्क्वीज केलेलं असतं. सो जस्ट हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आहार जेवढा पाहिजे तेवढा, झोप जेवढी. तर ज्या दिवशी थकलेले आहात त्या दिवशी अलार्म नाही लावायचा आणि बरोबर जेव्हा जाग येते तेव्हा उठायचं आणि प्रामाणिक राहायचं, लोळायचं नाही. एवढे छोटे छोटे नियम जरी पालन केले तरी आपली तब्येत छान राहते. सो मीठ किती प्रमाणात योग्य असतं? चवीला. आता ना चव पण खूप वेगवेगळी आहे. पण येस, मला ना त्याच्यामध्ये असं खोल नाही जायचं. पण बेसिकली एक नॉर्मल ना बघायला पाहिजे. जर प्रत्येक घरी समजा आपल्या घरी एक सवय आहे सगळ्यांना मीठ जास्ती खायची, त्याचा मापदंड काय, कसं आपल्याला कळणार की ओव्हरऑल आपल्या घरी जास्ती खातात? आपण जेव्हा दुसऱ्यांच्या घरी जातो तेव्हा बाकी लोक आपल्या चवीने खात असतात आणि आपण म्हणतो थोडं मीठ कमी आहे नाही. तर त्या दिवशी कमीत कमी आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे की हे लोक छान खात होते तर माझा मित्र ठीक आहे तो थोडा आहे जरा, पण त्याची पत्नी पण नीट खात होती, त्याची मुलं पण खात होते. मग एक थोडं नोट व्हायला पाहिजे कदाचित मी मीठ जास्ती खातोय. मग दुसऱ्यांकडे कधी लग्नाला इथे तिथे गेले, मुंजीला गेले आणि तिथे लोक सगळे खातात आणि आपल्यालाच मिळत. त्याच्यावर एक जाणीव व्हायला पाहिजे आय थिंक मी गरजेपेक्षा जास्त कन्झ्युम करतोय. कारण चव हे म्हणतो ना आपण, हे स्वतःला एक सांत्वना देण्यासाठी खूप चांगलं की माझी चव कशी आहे, पण एक ओव्हरऑल पण बघायला पाहिजे. सो काही सिंपल गोष्टी आहेत. साखर किती प्रमाणात? असं म्हणतात व्हाईट शुगर 0 म्हणतात, ब्राऊन शुगर घेऊ शकतो. तर मी बारामतीला जातो कार्यक्रमाला, तर बारामती इज बेसिकली शुगर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. तिथे सगळ्या ऊस साखर कारखाने. तर साखर कारखान्यात जे लोक काम करतात ते साखर कधीच खात नाहीत. तिथे काही लोक ते साखर कारखान्यात काम करतात, ते म्हणतात साखर नाही खाणार आम्ही, आम्हाला माहिती आहे साखरेचं काय होतं म्हणून. त्याच्यावर काय केमिकल्स टाकतात, काय ब्लिचिंग करतात, त्याला पांढरं शुभ्र दाणेदार साखर आपल्याला मिळण्यासाठी त्याच्यामध्ये काय होतं ते स्वतः साखर नाही खात. सो व्हेरी डेंजरस ॲक्च्युली व्हाईट शुगर एस्पेशली. सल्फर असतं त्याच्यामध्ये. आणि सॉरी थोडा मेडिकल क्लास होतोय याचा, पण विटॅमिन B12 आणि विटॅमिन D जी डेफिशियन्सी रेग्युलरली लोकांना इंजेक्शन दिलं तर वन ऑफ द रिझन्स इज सल्फर इन शुगर.
तर शुगरचं सल्फर आहे दॅट कट्स दॅट व्हिटॅमिन B12 अँड व्हिटॅमिन डी. जस्ट शुगर जरी कमी केली आणि थोडं बीट कॅरेट खाल्लं तरी व्हिटॅमिन B12 आणि डी इज ऑन ए कन्सिडरेबल लेवल. ओके, हे फिलिपिन्समध्ये एकेकाळी एक प्रेसिडेंट होते फ्रान्सिस मार्कोस म्हणून, आणि त्यांची वाईफ होती इमेल्डा मार्कोस म्हणून. सो ते इमेल्डा मार्कोस इज फेमस फॉर वन थिंग. व्हॉट इज शी फेमस? ओके, माताजी से पूर्ण विश्वामध्ये त्या प्रेसिडेंट फिलिपिन्सच्या, अमेरिकेच्या नाही आहेत. फिलिपिन्स कुठे आहे ते पण तुम्ही म्हणणार आहे कुठेतरी खाली तिथे, राईट, साऊथ ईस्ट एशिया. 3000 जोड्या शूजच्या होत्या त्यांच्याकडे. सो इवन टुडे शी इज फेमस. इंटरनेटवर सर्च इमेल्डा मार्कोस 3000 पेअर्स ऑफ शूज. एक त्यांचा म्युझियम आहे गेल्यानंतर त्यांच्या शूजचं. सो याला अति म्हणणार की अतिशयोक्ती म्हणणार? सो असं हे म्हणजे ना, त्याला काही अंत नाहीये. सो नियंत्रण नियंत्रण नियंत्रण. हा व्हिडिओ ना तुम्ही बघितला असेल, खूपच मजेशीर व्हिडिओ आहे हा. एक मिनिट हा. ती गंमत बघण्यासाठी तो कधी थांबतोय. सी हातातला ना आणि टच खाली पडतंय, पण येणार महत्वाचं आहे. किती झाले आतापर्यंत? आणि आजूबाजूला कोणीच नाही आहे, असं नाही की स्पर्धा चालू आहे. हा व्हिडिओ रोज बघायला पाहिजे. म्हणून मी जनरली माझ्या पीपीटी मध्ये व्हिडिओ नसतात, पण हा एक व्हिडिओ मला नेहमी एक चौथं केळ आहे हे 5वं. सो एक गंमत आहे ही. कुठेतरी आपण याच्यामध्ये आपण स्वतःला बघू शकतो की किती म्हणजे वी हॅव टू स्टॉप समवेअर, राईट. सो ईशोपनिषद आहे. ईशोपनिषदचा पहिला श्लोक आहे ईशावास्यम. येस, पुढे यद किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कस्य स्विद्धनम. तर त्याच्यामध्ये लिहिलंय ईशावास्यम इदम सर्वम. ऍक्च्युअली हे पूर्ण जगत आहे परमेश्वराने बनवलंय. आणि यद किंच जगत्याम जगत, तर या जगतामध्ये जे जे लहान लहान गोष्टी आहेत ते बेसिकली ना प्रत्येकाचा एक कोटा आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, तर तुमच्या नावाचं जे आहे ते तुम्ही करा. यांच्या नावाचं आहे, मास्यांच्या नावाचं समुद्र आहे, त्यांना समुद्राचा हक्क आहे. ते आपल्या जसं प्राणी आहेत ते जंगलात राहतात. सो ना प्रत्येकाला, प्रत्येक जीवात्म्याला त्याचं भुंजन दिलेलं आहे, ज्याला आपण मराठीमध्ये भोजन म्हणतो. आज आपण काय केलंय ना, आपण म्हणतोय समुद्र पण माझ्यासाठी आहे, आकाश पण माझ्यासाठी आहे, जंगलातली झाडं पण माझ्यासाठी आहेत, आणि शहर तर माझ्यासाठी आहेतच. बेसिकली मी एकटाच या पृथ्वीचा मालक आहे. सो तिथेच आपण हळूहळू मग असे आपले ऑक्टोपसचे कसे असे 8-10 असे ते आर्म्स असतात, माणसाने ऑक्टोपस सारखं पूर्ण पृथ्वीवर आपले सगळे पसरवले. आणि बेसिकली कोंबतोय, खात नाहीये, खाऊ पण नाही शकत, एवढं कोंबतोय आपण. सो लहानपणी हे ऐकलंय का? मी माझ्या आईकडून बरेच वेळा ऐकलंय, खालीचे दिले ते ऐकलंय कोणी? अति सर्वत्र वर्जयत. म्हणजे मला आई म्हणायची अमृत पण जर जास्ती घेतलं तर त्याचं विष होतं. म्हणून नेहमी ना सीमेमध्ये राहायला पाहिजे, आपल्या मर्यादेमध्ये राहायला पाहिजे. या सगळ्या आपल्या, म्हणजे माझी आई काहीशी वैष्णवी नाहीये आणि काहीशी मोठी भक्त पण नाही, गीता वगैरे पण नाहीये. पण मला एक नेहमी आश्चर्य वाटतं की एक संस्कृती म्हणतो ना, तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये बेसिकली गीताच आहे, पण ते फक्त संस्कृत श्लोक नव्हते. आणि अशा सर्वसाधारण महिलेला पण या अशा छोट्या छोट्या लहान लहान गोष्टी होत्या. आई नाही, अति सर्वत्र वर्ज आहेत ते श्रीकृष्ण आज आपल्याला सांगतात. सो तुम्ही जो तत्व सांगितलं मॉडरेशन है ना, समतोल ठेवायला पाहिजे, ते आता श्रीकृष्ण त्यांच्या शब्दामध्ये म्हणतात. 17वा श्लोक खूपच महत्वाचा श्लोक आहे हा.
युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःख हा म्हणजे दुःखाला कापणारा. तर दुःखाला कापणारा जर तुम्हाला योगी बनायचं असेल तर मग 3 ठिकाणी युक्त युक्त युक्त. तर संस्कृत भाषेत युक्त म्हणजे मराठी भाषेत म्हणजे योग्य. तर योग्य आहार आणि योग्य विहार. विहार म्हणजे फिरणं. कधी कधी माहिती आपण असं वर्ष कुठे जात नाही, भेटत नाही, कुठल्या सोशल प्रोग्रामला घरीच, कारण बिझी बिझी बिझी. तर ऍक्च्युली थोडंसं ना वी कॅनॉट फंक्शन प्रॉपरली. थोडं मोकळ्या हवेत जाणं, थोडं फिरणं, थोडं 4 चौघांमध्ये भेटणं, त्याच्याने दॅट्स हाऊ वी सर्वाइव्ह ऍक्च्युली. थोडी ती बुद्धी नीट चालते. सो युक्त विहार. युक्त चेष्टा म्हणजे थोडं शरीराला ना एक मुवमेंट पाहिजे. नुसतं बसल्या बसल्या आपण जर म्हणू अरे मी इंटेलेक्च्युअल आहे, मी काम नाही करणार, फिजिकल काम नाही करणार, पण याला काम करायला पण थोडी फिजिकल मुवमेंट लागते. आमचे एक बायोलॉजीचे सर होते, त्यांचं नाव नाही सांगणार. ते गंमत करायचे. म्हणजे माझे वडील मला नेहमी सांगायचे बसून अभ्यास कर. आणि मी बायोलॉजीचा स्टुडंट होतो, तर मला म्हणायचे, मी माझ्या वडिलांना सांगायचो अहो जर झोपून अभ्यास केला तर रक्त हृदयापासून डोक्याला जायला, मेंदूला जायला असं ते सोपं जातं, आणि बसून अभ्यास केला तसं वर पंप करायला लागतं. सो असं काय काय त्या बायोलॉजी प्रोफेसरनी काढलं होतं. गंमत करायचे. सो असं नवीन मुलं हे जर तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं यू बिकम फेवरेट मॉम, माझे अरे काय मला हेच तर पाहिजे होतं, बायोलॉजिकल रिझन पाहिजे होतं का अभ्यास चांगला होतो, पण असं काहीही नाहीये. सो तसं जर असतं तर सृष्टी जेव्हा झाली असते तेव्हाच मेंदू श्रीकृष्णांनी हृदयाच्या बाजूला दिला असता की रक्तप्रवाहासाठी कष्ट येऊ नये, पण श्रीकृष्णांनी इथे दिलंय म्हणजे ते सगळी अरेंजमेंट केलेली आहे श्रीकृष्णांनी. सो याचं भाषांतर वाचूया. वाचणार आपण? वाचणार इंग्लिश होते, तुम्ही वाचणार मराठी भाषांतर? जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार किंवा कर्मणूक आणि कर्म करण्याच्या प्रयत्नात नियमित असतो तो योग्य अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचा विनाश करू शकतो. सो खूपच महत्वाचं आहे हे. सो जेव्हा सायकल चालवायला आपण शिकतो तेव्हा आई किंवा वडील शिकवतात. कोणी कोणी असे शिकले सायकल आणि किती वेळा धडपडले? मी मस्त धडपडलोय ग, 5-6 वेळा तरी चांगला धडपडलो, हळूहळू शिकलो. आणि आता ही जी मुलगी आहे या चित्रात काय दाखवायचंय मला? साईड स्टँड. हा, त्याचे 2 होते ते निघाले. म्हणजे आता ही मुलगी स्वतः सगळं शिकली. तसंच जीवनात संयम. आता या मुलीचा संयम कशात आहे? सायकलिंग मध्ये. तोल जाऊ नये म्हणून. तर सायकलिंग बद्दल नक्कीच आपण बोलत नाहीये. आपण कुठल्या संयमाबद्दल किंवा आपला तोल न जायला पाहिजे याच्या कुठल्या बद्दल बोलतोय? मनाच्या सवयींच्या. राईट. तर योगाभ्यासाच्या सुरुवातीला आपण आपले जे मार्गदर्शक आहे त्याची मदत घ्यायला पाहिजे की संयम कसा ठेवायचा. कधी कधी असं आपण परत प्रश्न येतो, तुम्ही हे म्हणता ना संयम वगैरे सगळं पटतं मला, पण माझ्या जीवनामध्ये एक माणूस आहे, तुम्हाला माहिती नाही तो, असा विचार येतो नेहमी. तुम्ही जर त्या व्यक्तीला भेटलात ना तर तुम्ही पण मला की नाही संयम नाही ठेवायचा आवडत. सो ऑल ऑफ अस हॅव वन पर्सन. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी व्यक्ती असतो जो आपण म्हणतो म्हणजे हे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही एकदा माझ्यासोबत या, माझ्या घरी, माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या नातेवाईकांमध्ये, आणि मग तुम्ही सांगा. पण नाही, संयम संयम कधी आहे माहितीये? जेव्हा तो संयम करणं कठीण आहे तेव्हा तो संयम आहे. जर संयम अलगदपणे, स्वाभाविकपणे, नॅचरल, तर त्याला संयम नाही येतो. मग दॅट इज जस्ट अरेंजमेंट ऑफ द सिच्युएशन. परिस्थिती तशी घडून आली की तुम्ही संयमित झालात, तुम्ही संयम नाही केला. संयम म्हणजे काय? मी संयम केला, आणि मी संयम केला म्हणजे ती परिस्थिती संयम करण्यासारखी नव्हती मुळात. म्हणून संयम न करण्यासारख्या परिस्थितीमध्ये मी जेव्हा संयम करतो त्याला म्हणतात संयम करणे. जर गोड बोलणारा माणूस माझ्यासोबत गोड बोलतोय आणि मी त्याला गोड बोलतोय तर त्याला माझ्या बोलण्याला गोड बोलणं नाही म्हणत, त्याला म्हणतात जशाच तसे. पण समोरचा माणूस जेव्हा उद्धटपणे बोलतोय आणि मी त्याला त्याच्या उद्धटपणाला दुर्लक्ष करून, फसवणूक नाही करून घेते, पण गरज नाही ना, त्यांनी ऍसिड फेकलं तर मी पण ऍसिड फेकायची गरज नाही ना, मी काळजी घेणार. पण असं गरजेचं नाही की मी एकदम गोड गोड
एकदम असं तिखटच काहीतरी उद्धटपणे बोललं पाहिजे, एकदम गोडपणे बोलत, तर नीट बोलता यायला पाहिजे. तो जो संयम आहे, तो संयम आपल्या सर्वांना शिकण्याची गरज आहे. तर गीता वाचून आपण सुरुवातीला विचार करू शकतो की हे कसं करायचं. आहार, पुरणपोळी आली की नाही हो संयम, श्रीखंड पुरी असेल तर नाही हो शेवट. एकदा ट्राय करा, काय होईल जास्तीत जास्त. जिथे 4 पुऱ्या जास्ती खात होते तुम्ही, तिथे संयम करून 2च जास्ती खाल, एक्स्ट्रा. नॉर्मल नाही म्हणत, जो नॉर्मल त्याच्या वरचा म्हणतोय. हळूहळू 4च्या 3, 3च्या 2, 2च्या 1 आणि 1. पण एक दिवशी जेव्हा संयमित राहाल बाय युअर चॉईस, आज मला संयम ठेवायचा आहे, मला माहिती आहे हा व्यक्ती उद्धटपणे बोलणार माझ्याशी, पण त्याला आहारी न जाता, त्या आतमधून जो वेग येतो ना बोलायचा, वाचो वेग, त्याला न जुमानता संयम ठेवून बोलणं. त्याच्यानंतर जो एक आत्मविश्वास निर्माण होतो की आज मी श्रीकृष्णांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो, त्या आत्मविश्वासामध्ये जो गोडवा आहे आणि त्या आत्मविश्वासामध्ये आपल्याला जी आंतरिक शक्ती मिळते ती अनुभवण्यासारखी. आपण जेव्हा जशास तसे उत्तर देतो त्याच्यामध्ये पण एक आनंद मिळतो, त्याच्यामध्ये पण एक सुख मिळतं. पण ते सुख कसं आहे माहिती आहे, ते अहंकाराच्या आधारात सुख आहे. मला असं बोललास काय, मी पण तुला ऐकवतो. जस्ट खरं सांगतो मी, मला ना असं नेहमी माझ्याकडनं, आता जस्ट आलो ना इथे, एक मुलगी एका मुलाशी बोलत होती, एक तरुण मुलगी तरुण मुलाशी बोलत होती, आणि का कोणाच ठाऊक मी असं शेजारी जात होतो, ती म्हणे पुन्हा असं बोललं असतं थोबाडीत मारीन. दोघं मित्रमैत्रिणी होते, मला फक्त तेवढंच ऐकू आलं आणि मी नंतर त्याच्या पुढे इच्छा केली, मी निघून आलो. सो आय वॉज थिंकिंग की मित्रमैत्रिणी येते, इंग्लिशमध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड येते, मी मित्रमैत्रिणी म्हणालो, पण कुठेतरी काहीतरी चुकलं. तर ती म्हणजे पुन्हा असं बोलत थोबाडीत मारेन, ती म्हणे चप्पल घेऊन मारेन, मी ते बोललो नाही. सो अशा प्रकारे ना कोण कधी काय बोलेल. सो जशास तसे उत्तर दिल्यावर छान वाटतं, मी पण काही कमी नाहीये, मी पण उत्तर दिलं. पण शांत राहून जर नीट संयम ठेवून जर उत्तर दिलं ना, तर त्याच्यामध्ये एक परमेश्वराशी नातं जोडतं की आज मी कणभर श्रीकृष्णांच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगलो, आणि तो जो समाधान आहे तो चाखण्यासारखं समाधान आहे. आणि त्यांनी ऍक्च्युली जे आशीर्वाद श्रीकृष्णांचे मिळतात ते कशाने मिळतात माहिती आहे, श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण वागतो तेव्हा श्रीकृष्णांचे आशीर्वाद मिळतात. चूक आणि बरोबरच्या पलीकडे जेव्हा आपण जातो, चूक आणि बरोबर कोणी ठरवलंय, मनुष्य समाजाने ठरवलंय. तर चूक आणि बरोबरच्या पद्धतीने जीवन जगणं पण महत्वाचं आहे. पण जेव्हा आपण गीतेचा अभ्यास करतो तेव्हा कधीतरी अधूनमधून चूक आणि बरोबर याला बाजूला ठेवून श्रीकृष्ण काय म्हणतायत याच्यानुसार जेव्हा आपण जीवन जगायला प्रयत्न करतो, तेव्हा कुठेतरी श्रीकृष्णांशी संपर्क होतो, आणि तेव्हा कुठेतरी श्रीकृष्णांचे आशीर्वाद मिळतात, आणि तेव्हा आध्यात्मिक प्रगती होते. ते खूप महत्वाचं आहे. आता पुढचा हा भाग श्लोक क्रमांक 18 पासून अष्टांग योग मार्गावरील परिपूर्ण अवस्थेची लक्षणे. श्लोक क्रमांक 18. यदा विनियतं चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्वकामेभ्यो युक्त इति उच्यते तदा. आता श्रीकृष्ण तदा म्हणजे तेव्हा, म्हणजे परिपूर्णतेचे कसं ओळखायचं त्याचं एक लक्षण सांग वाचलं. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. तेव्हा तो पोचला. तर 2 गोष्टी आहेत. मानसिक कार्य नियमित करतो. मी पुन्हा एकदा तोच पॉइंट बोलतोय, पण जस्ट 4 शब्दांमध्ये बोलतो. मानसिक कार्य नियमित करतो म्हणजे काय. मी आता एक बोललो बघा, संयम करणे केव्हा संयम करणे ठरतं आणि संयम करणं केव्हा संयम करणं नाही ठरत, त्याच्यावर बोलतो मी आता. तर काय बोललो मी, हा जे 100 कारण आहेत संयम न ठेवण्यासाठी, पण जेव्हा तुम्ही संयम ठेवता त्याला संयम करणं म्हणतात. सो इथे जे श्रीकृष्ण आपल्या मानसिक कार्य नियमित करतो, म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये नियमित करतो. हा विपरीत, ज्या परिस्थितीमध्ये
100 योग्य कारणे आहेत मनावर नियंत्रण न ठेवण्यासाठी. तिथे नियमित करण्याला नियमित करणं म्हणतात. जर सगळेजण मला आदर सन्मान करतायत, सगळेजण मला नमस्कार करतायत आणि तिथे मी पण जर चांगल्या पद्धतीने वागतोय, त्याच्यामध्ये माझं काय, तर तिथे आपली आध्यात्मिक प्रगती नाही होत. पण जेव्हा कोणीतरी आपला अपमान करतात, जेव्हा कोणीतरी आपल्या विरोध, आणि तेव्हा पण आपला संयम ठेवतो, तो जो संयम आहे तो आपलं मन आपल्याला काय म्हणतं माहिती आहे, फसलास तू, त्याने एवढं सगळं बोललं, तू ऐकवायला पाहिजे होतंस. पण तेव्हा आपलं जे श्रीकृष्णांप्रती जे समर्पण आहे तिथे जर आपण ते वापरलं आणि म्हणत नाही, मला ना बिझनेस नाही करायचा आहे, तुला 2 शब्द वाईट येतात, मला 3 शब्द वाईट येतात, हा तो मला मोजमाप नाही करायचा, मला श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं आहे. हा बिझनेस करता करताना तू मला हे केलंस, मी आता दाखवतो तुला काय. हे बिझनेस करून करून आपण हे असंख्य शरीरं घेतलेत. त्याच्या भौतिक शरीरामध्ये आपण आत्मा फिरतोय, कशासाठी फिरतोय, श्रीकृष्णांना विसरून आपण हेच तर बिझनेस केलंय. तू मला असं केलंस, मी तुला असं करेन. तू माझा 1 डोळा फोडला, मी तुझे 2 फोड. तर कुठेतरी या सायकलला, जन्म मृत्यू जरा व्याधी, या सायकलला जर ब्रेक करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला याकडे वळण करायला लागेल. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात आपली मानसिक कार्य नियमित करतात. तर ते हळूहळू ती कला आहे, ती शिकायची. असं एका दिवसात नाही होणार ते, पण माझं तुम्हाला हे सांगणं कर्तव्य आहे. आणि सर्व भौतिक आकांक्षांपासून, सर्व भौतिक आकांक्षांपासून, म्हणजे दुसऱ्या पण काही आकांक्षा असतात का? माताजी म्हणतात आध्यात्मिक आकांक्षा. आध्यात्मिक आकांक्षा म्हणजे काय माहिती आहे, एक दिवस कधीतरी या जीवनात येईल जेव्हा मी श्रीकृष्णांचं स्मरण करेन. आणि कधी करीन माहितीये, दुःखाच्या परिस्थितीत नाही, समृद्धीत. दुःखाच्या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांचं स्मरण करणं त्यातल्या त्यात सोपं आहे, पण समृद्धीमध्ये श्रीकृष्णांचं स्मरण करणं कठीण आहे. तर एक दिवस कधीतरी येऊ दे जेव्हा सगळं काही छान चालू आहे आणि काही दुःख नाही, काही नाही, आणि त्या दिवशी मी मनापासून श्रीकृष्ण म्हणेन, श्रीकृष्ण खूप खूप धन्यवाद, आज जे काही आहे सगळं तुझ्यामुळे. श्रीकृष्णांना फक्त मी पेन किलर म्हणून नाही वापरणार, पण श्रीकृष्णांना एक हृदयस्थित सखा म्हणून नातं जोडणार. पेन किलर म्हणजे काय, डॉक्टर. फक्त इथे टोचलं की श्रीकृष्ण, इथे जखम झाली की श्रीकृष्ण, बरोबर. मग ते मी डॉक्टर कृष्ण वासुदेव यादव यांच्याकडे चाललोय मी. सो सर्व भौतिक आकांक्षांपासून, म्हणजे काय माहितीये, या जगामध्ये मला हे पाहिजे ते पाहिजे, त्या भौतिक आकांक्षांपासून आपल्याला एक दिवस मुक्त व्हायचं. पण आध्यात्मिक आकांक्षांपासून मुक्त नाही व्हायचं. श्रीकृष्ण संबंधित आकांक्षा करणं हे तर ऍक्च्युली त्या मनाचं सदुपयोग येतो. या मनाला चांगलं वळण लावणे म्हणजे काय, की श्रीकृष्ण संबंधित आकांक्षा ठेवणे, श्रीकृष्ण संबंधित इच्छा नेहमी जोपासणे आपल्या हृदयात. जर अशा 2 गोष्टी केल्या तर तेव्हा तो यथा योग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. तर आपले मन कसे असायला पाहिजे, हे तळ आहे, जस्ट इन केस दिसत नसेल, कारण तिथे ती प्रतिबिंब दिसते झाडांचं नाही, एवढंच स्थिर आपल्याला दिसत नाही, राईट. तर असं आपलं मन असायला पाहिजे. आणि असतं कसं नाही, नेहमी वलय असतात त्यामध्ये. तर ती आपली लढाई आहे. अशा परिस्थितीमध्ये हे वलय कसे निर्माण होतात, पाण्यामुळे निर्माण होतात, कशामुळे निर्माण होतात, तर ते स्थिर पाणी होतं, त्याच्यामध्ये कोणतरी दगड फेकला, पक्षाने काही टाकलं. सो बेसिकली आपण स्थिर करायला जाणार आणि कोणतरी त्याच्यामध्ये दगड टाकणारच आहे पण दगड टाकल्यानंतर त्या दगडाला ना बुडू द्या, 2 सेकंदांनी स्थिर होतं. तर ते आपल्याला शिकायला पाहिजे की टाकणारे दगड टाकत राहणार आहेत, त्यांना तेच आहे त्यांच्या हातात. ज्यांच्या हातात दगड आहे ते दगडच टाकणार आहेत. पण मला या तळ्यासारखं शांत व्हायचं आहे आणि त्यात जाऊ दे, त्या दगडाला स्वाहा करायचंय, त्या दगडाला, आणि त्याला नाहीसं करायचंय त्या दगडाला. तो दगड आतमध्ये गेल्यावर ना तो त्या तळ्याचा भाग होतो, त्याचं वेगळं अस्तित्व नाही राहत, तो स्वाहा झाला, तो जीर्ण झाला तो दगड. आणि मग परत यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता
योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. आता हे जे तळ्याचं उदाहरण होतं ते माझं होतं, पण श्रीकृष्ण पण एक उदाहरण आहे. श्रीकृष्णांना माहिती आहे कठीण आहे सगळं, म्हणून श्रीकृष्ण विदाऊट उदाहरण नाही बोलत आहेत. तर श्रीकृष्णाने एका श्लोकामध्ये काय करायला पाहिजे ते सांगितलं, आणि याच्यामध्ये श्रीकृष्ण एक उदाहरण सांगतायत. काय सांगतायत? वाचणार भाषांतर वाचून. वायूचे संचलन नसलेल्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. श्रीकृष्णांचं उदाहरण आहे. वाऱ्याचं संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो. सो ही जी ज्योत आहे ही स्थिर आहे. तर श्रीकृष्ण हे उदाहरण देत आहेत. पण आपल्या जीवनामध्ये नाही, वारा असा आला की ज्योत इकडे, आणि कधी कधी खूप जोरात वारा आला काय होतं नाही. आता तुम्हाला अजून एक मी चित्र दाखवणार आहे ज्यामध्ये खूप जोरात वारा आला तर होत नाही काही. सो काय फरक आहे या दोघांमध्ये? वाऱ्याच्या संदर्भात वणव्यामध्ये जेवढा वारा जास्त येईल तेवढी आग जास्त लागते. सो आपल्याला ना ती छोटी जी ज्योत आहे त्याला संवर्धन करायचंय, त्याला एका मोठ्या ज्वाळेमध्ये परिवर्तित करायचंय. कारण जसं मी म्हटलं त्या तळ्यामध्ये दगड फेकण्यापासून आपण थांबवू शकतो का? मी म्हणालो दगड फेकत राहणार लोक, राईट. पण आपल्याला एवढं खोल जायचंय, त्या तळ्याची जी खोली आहे ती एवढी डीप करायची आहे की दगड मारल्यावर तो दगड दिसतच नाही, तो स्वाहा होतो, तो जीर्ण होतो. पण हा ग्लास आहे, या ग्लासमध्ये पण पाणी आहे, आणि या ग्लासमध्ये जर कोणी दगड फेकला तर तो दगड असा दिसेल असा वर, कारण तो दगड असा उंच असला दिसेल तो. तर या ग्लासमध्ये त्या दगडाला स्वाहा करायची शक्ती नाही. म्हणून आपण काय करतो माहितीये, आपण लोकांना हे दगड फेकू नकोस तू, आणि याला जेव्हा पटवतो 2 वर्ष लागतात त्याला पटवायला, अरे नको फेकू, मला त्रास होतो, तू का फेकतोय, त्यावेळेस हा तयार होतो. मग याला सांगतो अरे तू का दगड फेकतोयस, मग हा तयार होतो. कोणी ना कोणी तयार होतच असतो. पण श्रीकृष्ण काय म्हणतात, त्याच्या मागे लागण्यापेक्षा की तू दगड नको फेकू, या ग्लासला खोल करतो जेणेकरून दगड जो येईल तो स्वाहा होईल. आणि तसंच श्रीकृष्णांच्या उदाहरणाप्रमाणे मी म्हणतोय की मेणबत्ती आणि वणव्याची आग ही दोन्ही आगच आहे, पण याच्यामध्ये अंतर आहे की मेणबत्तीची आग आहे ती छोटी आग आहे, आणि छोट्या आगीला वारा धोकादायक असतो. वारा हा मेणबत्तीच्या ज्योतीचा शत्रू आहे, आणि वणव्याचा नातं वाऱ्याशी काय मैत्रीचं नातं. म्हणून वारा येण्यापासून आपण थांबू शकत नाही, पण आपण स्वतःला मेणबत्तीच्या ज्योतेपासून एका वणव्याच्या ज्वाळेमध्ये परिवर्तित जर केलं तर तो शत्रू आपला मित्र होईल. ये ये अजून ये वाऱ्या, मग मी अजून वाढीन. पण मी जेव्हापर्यंत छोटीशी मेणबत्ती आहे, छोटी झुळूक जरी आली, अरे खिडकी बंद कर, ही मेणबत्ती विझेल. सो श्रीकृष्ण आपल्याला हा मार्ग सांगतायत. म्हणतात वारा येत राहणार इकडून तिकडून, या फटीतून त्या फटीतून, एसीचा कधी कुठूनही कुठून वारा येणार, लोक दगड फेकणार. आपण स्वतःला खोल करायला पाहिजे, त्याच्यावर गीतेचा भर त्या दिशेने. तर आपल्याला काय वाटतं माहिती आहे की ह्या मेणबत्तीची जी विजत होती ना, ऍक्च्युली असं मेणबत्तीला असं जर काचेचं असं काही मिळालं तर हे किती छान राहील नाही. पण काचेला पण फोडू शकतात नाही. वाऱ्यापासून संरक्षण आहे या काचेच्या कव्हर असलेल्या मेणबत्तीला, वाऱ्यापासून संरक्षण आहे, पण दगड मारलं तर. सो बेसिकली कुठे ना कुठे आपण फेल होणारच आहे. बेसिकली आपल्याला स्वतःला खोल करायला लागेल. सो दॅट इज द डायरेक्शन. अशा माहिती गावात असतात असे कंदील, ते लहान लहान सिंपल सिंपल उदाहरण आहेत श्रीकृष्णाचे. तर आपल्या जीवनात तत्वज्ञानाचं जर असं आपण काच ठेवली, काही महत्वाचे जे गीता श्लोक आहेत, काही महत्वाचे उदाहरणं आहेत, पूर्ण गीता आपल्या लक्षात नाही राहणार आहे, आणि तेवढी गरज पण नाही आहे. एवढी स्ट्रॉंग आहे ना गीता. एखादं उदाहरण असं नुसतं आतमध्ये जाऊन बसलं, त्या एका उदाहरणाच्या त्या काचेमध्ये आपण जीवनातले सगळे संघर्ष सहन करू शकतो आणि जाऊ शकतो.
एवढे डीप एक एक गोष्टी आहेत. पुढचे श्लोक. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति सुखम आत्यन्तिकं यत् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियम् वेत्ति यत्र न चैवायम् स्थितश्चलति तत्त्वतः. भाषांतर वाचलं तुम्ही? वाचा तुमच्याकडे आहे? तुम्ही वाचा. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण म्हणून मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात तथा आनंद प्राप्त करण्यास समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत मनुष्य दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर तो मोठमोठ्या संकटामध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे. काय ओळ आहे ती शेवटची? वाचणार एकदा परत. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे. सो या जगातला जो संसर्ग आहे त्याच्यामुळे बेसिकली ही सेम दुःख होणारच आहे, पण त्याच्यातून मुक्ती पाहिजे असेल ही वास्तविक मुक्ती. काय तर म्हणतात यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते ना अधिकम तथा. आध्यात्मिक सुख मिळवल्यावर मन्यते न अधिकम त्याच्यापेक्षा जास्ती काही नाही. ज्याला आंतरिक सुख मिळालंय, जो श्रीकृष्णाशी संबंधामध्ये पांडवांच्या जीवनामध्ये काय काय दुःख झाली लहानपणापासून. आणि कोण? स्वतःचे काका, स्वतःचे चुलत भाऊ. सो ते अजून टोचतात. एक जीवनाला एक हानी करणारे लोक असतात त्यांना बघून होतं, पण ते जेव्हा जवळचे नातलग असतात ते अजून टोचतात. सो अशा प्रकारे पण खूप मोठं उदाहरण आहे ते. आपण त्या स्तरावर नाही, पण एक दिशा म्हणतो ना आपण, दिशा मिळवण्यासाठी यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते ना अधिकम तथा. पण याच्यासाठी ते सुरुवातीचे सगळं हे आपण याच्यावर जास्ती फोकस केलं तर लक्षात येणार नाही. याच्या पूर्वतयारी सांगितली होती, काय काय करायचं, मनाला स्थिर करायचं आहे हे ते, त्याच्यानंतर हे सगळं मिळणार आहे. अच्छा, हे मागच्या श्लोकात नव्हतं काय? येस, ओके ओके. इथे यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते तं विद्यया दुःख संयोग वियोगम योग संगीतम. इथे तम विद्यात दुःख संयोग, की जाणून घ्यायचंय की या जीवनामध्ये जगामध्ये जेव्हा पण संयोग येईल तो दुःखाचा संयोग येईल, ते मराठीमध्ये आपण होतं. आणि योग संगीत. सो जो आध्यात्मिक स्तरावर आहे त्याची ओळख काय आहे, कोण किती प्रगत आहे त्याची ओळख काय आहे, त्याची ही आहे की भौतिक क्लेशांपासून तो जितका विचलित होत नाही. वन व्हेरी इझी वे टू अंडरस्टँड हू इज ॲडव्हान्स्ड. आणि जितके आपण विचलित हो तेवढे आपण अजून रस्ता आपल्याला गाठायचा आहे. आता शेवटचा भाग, श्लोक क्रमांक 24 ते श्लोक क्रमांक 32. अष्टांग योग मार्गावरील वास्तविक परिपूर्णता काय.
सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा संकल्प प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् अशेषतः मनसैवेन्द्रियग्रामम् विनियम्य समन्ततः. Yes. आगे वाचणार भाषांतर किंवा हे वाचू शकतात तुम्ही वाचा. भविष्याने दृढ निश्चयाने हा वाचा तुम्ही. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. सो श्लोकामध्ये पण दिसतं असं निश्चयेन. तर म्हणतात श्रद्धा म्हणजे काय. एक छान मी व्याख्या वाचली होती. श्रद्धा म्हणजे पायऱ्यांवर चढणे, पहिल्या पायरीवर चढणे जेव्हा शेवटची पायरी कुठे ते दिसत नाही. पण शेवटची पायरी जरी दिसत नसेल तरी 20-25 पायऱ्या दिसत आहेत. पण कधी कधी ती जी पायऱ्या आहेत, स्टेअरकेस आहे, ती एवढी उंच आहे की ढगांमध्ये आहे शेवटची पायरी. सो ब्लाइंड फेथ म्हणजे मला दुसरी पायरी पण नाही दिसत आहे आणि मी पहिल्या पायरीवर चढतोय. दॅट इज कॉल्ड ब्लाइंड फेथ. पण ही जी पायरी आहे योगाभ्यासाची श्रीकृष्णांची, ती इतकी उंच पायरी आहे की त्याची शेवटची पायरी वैकुंठात आहे, तर ते दिसतच नाही इथून वैकुंठात. पण 200-300 पायऱ्या दिसत आहेत आणि या 200-300 पायऱ्या रिकाम्या पण नाही आहेत. म्हणजे या रस्त्यावर पूर्वी कोणीच चाललेलं नाहीये. मग आता मी कशाला चालू. पण असं दिसतंय शास्त्रामध्ये एवढे उदाहरणं आहेत की ज्यांनी श्रीकृष्णांच्या म्हणण्याचं अनुगमन केलं, ज्यांनी श्रीकृष्णांच्या शिकवणी ऐकल्या आणि त्यांचं काय झालं. मग बुडाले का ते लोक ज्यांनी श्रीकृष्णांच्या शिकवणींचं शरण घेतले. सो आपल्या समोर त्या पायऱ्यांवर 2 पायऱ्या समोर, 20 पायऱ्या समोर, 25 पायऱ्या समोर लोक दिसत आहेत आणि सुखी दिसत आहेत, आनंदात दिसत आहेत. आणि असं दिसतंय की त्यांचा विशेष गुण हा नाहीये की त्यांच्यासोबत अन्याय झाला नाही. त्यांचा विशेष गुण हा नाही दिसत आहे की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलीच नाहीत. त्यांचा विशेष गुण हा दिसतोय की त्यांच्यावर पण तशाच प्रकारची अन्याय झाले जे आजही लोकांवर होत आहेत. त्यांच्यावर त्याच दुःखांचा मार झाला जो आपल्यावर उलट जास्ती होतोय त्यांच्यावर. पण ते विचलित नाही झाले, दगड नाही झाले, भावना शून्य दगड नाही झाले, पण विचलित नाही झाले. सो हे काही गुण जेव्हा आपल्याला दिसतात आपल्या पायऱ्यांवर समोर असणाऱ्या व्यक्तींमध्ये, तेव्हा एक लक्षात येतं की शेवटची पायरी जरी दिसत नसेल मला, पण एकतर भरपूर पायऱ्या दिसतात आणि त्या भरपूर पायऱ्यावर जी लोक उभी आहेत त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक, त्यांच्या शिकवणी चांगले प्रॅक्टिकल आहेत. तर तेव्हा जेव्हा आपण तो पहिला पाऊल ठेवतो त्याला श्रद्धा म्हणतात. आणि दुसरं पाऊल, तिसरं पाऊल, चौथं पाऊल जेव्हा ठेवतो मग त्या श्रद्धेचं रूपांतर हळूहळू एका निष्ठेमध्ये किंवा निश्चयामध्ये होतं. नाही पहिलं पाऊल ठेवलं, थोडं वाटत होतं सगळं जग एका दिशेने चाललंय आणि मी या पायरीने चाललोय, पण मी थोडं आचार्यांकडे बघत होतो, मोठ्या मोठ्या भक्तांकडे, प्रल्हादाकडे बघत होतो, पांडवांकडे बघत होतो, या सगळ्यांकडे बघत होतो आणि असं करून मी पुढे गेलो. आणि माझ्या जीवनातही ना माझे जे छोटे छोटे लढे आहेत त्यांना हाताळण्याची शक्ती आली. पांडवांच्या जीवनामध्ये एवढा मोठा भूकंप आला, माझ्या जीवनामध्ये किचनची फक्त भांडी पडली, पण मला त्याचा पण त्रास होत होता. पण आता एक लक्षात येते, जेवढं मी श्रीकृष्णांच्या शिकवणी अनुसार जगायचा प्रयत्न करतोय तेवढ्या माझ्या जीवनातले जे मिनी भूकंप आहेत ते मिनी भूकंप फेस करण्याची माझी शक्ती आली. सो दिस इज अ प्रूफ की जर छोट्या प्रगतीने मी छोटे भूकंप फेस करू शकतो, मग जर मी अजून प्रगती केली तर मी मोठे भूकंप फेस करू शकतो. आणि जर मी खरंच पुढे गेलो तर जे पांडवांच्या जीवनामध्ये पूर्ण पृथ्वी अशी फाटली तेवढं माझ्या जीवनातही काही झालं तर त्याला पण मी फेस करू शकतो. सो म्हणून अंधश्रद्धा नाही आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये अंतर आहे. अंधश्रद्धा म्हणजे अनुभव नाहीये, ज्ञान नाहीये आणि कोणीतरी तुम्हाला फोर्स करतंय. पण श्रद्धा म्हणजे काय, शेवटची पायरी दिसत नसेल पण पहिली पायरी दिसते, दुसरी दिसते, तिसरी,
22वी दिसते आणि त्याच्यावर जे लोक आहेत त्यांचे अनुभव आहेत आणि प्रॅक्टिकल लहान लहान आपल्या जीवनातले पण अनुभव आहेत की आपण लहानशी शिकवण जेव्हा अवलंबन केली तेव्हा लहानसा फायदा झाला. सो दॅट श्रद्धा इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती आपण प्राप्त केली पाहिजे. आणि त्या श्रद्धेच्या आधारावर, कारण ना आपल्या मनामध्ये जी एक नेहमी हाव असते की मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधी द्या आणि जेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तेव्हाच मी पुढचं पाऊल घेईन. असं कुठेच होत नाही. हे फक्त आपण अध्यात्म फिजिक्समध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल, पहिल्याच सेमिस्टरला दे विल टीच यू सर्टन थिंग्स विच यू डोंट नो, पण यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. का? कोणतरी PhD असतात, त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलेलं असतं, त्यांनी पुस्तक लिहिलं, ते म्हणतात यू हॅव टू ॲक्सेप्ट. यू स्टार्ट फ्रॉम देअर. तुम्ही जेव्हा PhD कराल तेव्हा यू विल नो हाऊ टू प्रूव्ह इट. पण फर्स्ट इयर BSc केमिस्ट्री, फर्स्ट इयर BSc फिजिक्स, यू जस्ट हॅव टू ॲक्सेप्ट इट. आणि तशाप्रमाणे पुढे जायचं असतं आणि पुढे जाऊन तुम्ही पण ते अनुभव घेता. मला 4थीमध्ये सांगितलं की ॲटम असतो, अणू असतो, परमाणू. आय डिड नो, पण मी स्वीकार केला. आणि आज काही अजून पुरावे मला दैनंदिन जीवनामध्ये भेटत आहेत की ते खरं आहे. पण त्या काळी जेव्हा मला ते अणू आणि परमाणू स्ट्रक्चर जेव्हा दिला, मॅटरचं स्ट्रक्चर दिलं, आय डिडंट हॅव एनी वे ऑफ प्रूव्हिंग इट. पण एक अधिकृत PhD व्यक्ती जेव्हा मला सांगतोय, ज्ञानी व्यक्ती जेव्हा सांगतोय, तेव्हा मी ते स्वीकार केलं. तसं इव्हन अध्यात्मामध्ये पण सगळं काही असं स्पष्ट माझ्या समोर असेल तेव्हाच मी स्वीकार करीन, हा जर आपण हट्ट ठेवला, ऍक्च्युली आपण भौतिक जीवनामध्ये पण पुढे नाही जाऊ शकत. तुमच्यातून हात वर करू नका, पण कोणी आहे जे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात, शेअर्स वगैरे मध्ये करतात. सो वेन समबडी देर इज सम स्पेशल पीपल, दे से हा आता पुढे जाणार आहे, ही कंपनी आता पुढे, याच्यात इन्व्हेस्ट करा. युअर मनी, हाऊ मेनी, ओके जस्ट फनी, डोंट टेक इट सिरियसली. हाऊ मेनी ऑफ अस पुट ब्लाइंड फेथ इन द वर्ड्स ऑफ दॅट पर्सन. तो म्हणतो या कंपनीमध्ये पैसे टाक. त्याला विचारूया आपण, असं का वाटतंय तुला? मग तो काहीतरी सांगायला लागेल, पण पुरावा आहे का त्याच्याकडे? कारण तो पण भविष्याची गोष्ट सांगतोय. हाऊ विल ही प्रूव्ह टू यू? तो सांगू शकतो, बघा आता ना सध्या भारत या दिशेने चाललंय आणि या दिशेने म्हणजे आता हे असे स्कीम्स येणार आहेत, म्हणजे आता ह्या कंपनी. पण इफ यू असं पुरावा त्याच्याकडे पण नाही, त्याचं अनालिसिस आहे आणि तो म्हणतो मी खात्री देतो तुला. शेवटी त्याच्या खात्रीच्या शब्दांवर विश्वास ठेवतो आपण. सो जे लोक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, दे आर ऑल पुटिंग फेथ. जे लोक पण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नॅनो फिजिक्स, नॅनो पार्टिकल्स मध्ये जेव्हा करतात, नॅनो म्हणजे 10⁻⁹, यू डोंट नो हाऊ इट लुक्स, बट यू आर पुटिंग युअर फेथ. लेटर यू व्हेरीफाय. तसंच भगवद्गीतेमध्ये सांगितलं, कृष्णांनी सांगितलं, श्रीकृष्णांनी सांगितलं, ते जेव्हा आपण स्वीकार करतो, लहान लहान आपल्या जीवनातले भूकंप फेस करतो, तेव्हा ना आत्मविश्वास येतो. म्हणतो हे दिस वर्क्स, हे काम करता, ग्रेट, पुढे जाणार मी. सो तो अनुभव जो आहे ना तो येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी म्हटलं कुठेतरी आपल्या बुद्धीच्या विरुद्ध जाणं गरजेचं आहे. आपली बुद्धी म्हणते नाही नाही, आणि श्रीकृष्ण म्हणताय हे लहान लहान गोष्टींना महत्त्व देऊ नको, आपल्याला वैकुंठ गाठायचं आहे. सो ते आपल्याला करायचं. सो सनिश्चय येणं युक्त होईल, निश्चय पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. आणि याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद एक गोष्ट सांगतात, शास्त्रांमध्ये एक गोष्ट आहे. सो एकदा काय झालं, एका चिमणीने अंडी दिली आणि समुद्राने लाटांनी, लाटा काय येत असतात तर हाय टाईड, ते अंडी गेली. तर ती चिमणी बिचारी आई होती, त्या चिमणीने समुद्राला सांगितलं मला माझी अंडी परत दे. त्याला पण गर्व आहे, लहानशी चिमणी काय करणार, म्हणजे नाही देणार, काय करशील. तर चिमणी पण आई आहे. तर चिमणी म्हणाली मी तुला कोरडं करीन. जसे तुम्ही हसले त्याच्यापेक्षा खूप जास्ती जोराने समुद्र हसला, हा 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 हा, तू काय कोरडी करणार. पण चिमणी पण काही कमी नाही. चिमणीने काय केलं, तिची लहानशी चोच त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि दुसरीकडे कुठे जाऊन फेकले, परत समुद्रामध्ये चोचभर पाणी घेतलं आणि फेकलं. तर हे करताना काय चान्स आहे, बरोबर? सगळेजण हसतायत ना, बरोबर आहे ना. पण तिचे हे प्रामाणिक प्रयत्न गरुडाने बघितले. तर इथे ती खाली चिमणी आहे आणि हे गरुड आहेत. तर गरुडाने बघितलं की चिमणी असं करते. गरुड चिमणीकडे काय झालं, माझी अंडी मी इथे दिली होती आणि याने घेऊन टाकली आणि मी काही म्हटलं नाही की असे कसे काय घेतले, तू परत कर. चुकीने लाटांमुळे होतं कधी कधी.
तर तो माझ्यावर हसतोय. म्हणतो काय करशील तू? मग मी पण ठरवलं माझ्या मुलांसाठी मी हे करणार म्हणून. तर गरुडाला लक्षात आलं की हे अशक्य आहे, आणि म्हणून त्या शक्तीच्या मोजमापाने समुद्र आणि चिमणीमध्ये काहीही तालमेल नाहीये. पण गरुडाला लक्षात आलं जेव्हा केव्हा एक प्रामाणिक आपल्या हक्कासाठी, ती हक्कासाठी करते, ती अन्याय नाही करते, धमकी नाही देते. जरी इथे आपल्याला वाटेल काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण तिच्या दृष्टीने जर बघितलं अशी व्हेरी सिन्सिअर, प्रामाणिक आहे ती. म्हणून गरुडाने काय केलं, गरुडाने बघितलं प्रामाणिक चिमणीला मी मदत करणार, आणि गरुडाने समुद्राला धमकी दिली. असं आपण बोटाने धमकी देतो ना, जर तू हिची अंडी परत नाही केलीस मी तुला कोरडं करणार. समुद्राला लक्षात आलं विष्णूचे वाहन आहेत ते, गरुडामध्ये शक्ती आहे, ते साधारण चिमणी नाहीये, त्यांनी अंडी परत केली. तर ही गोष्ट प्रभुपाद या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये देतात आणि म्हणतात आपण त्या चिमणीसारखे आहोत. आपला जो जप आहे तो काय आहे, त्याला काय अर्थ आहे? पण म्हणतात आपण जेव्हा तो प्रयत्न करतो ना प्रामाणिक, तेव्हा कोणतरी मोठे वैष्णव श्रीकृष्णाचे प्रतिनिधी आपल्याला बघतात आणि ते म्हणतात हा आहे लहानसा, पण याच्यामध्ये जी इच्छा आहे ती किती प्रबळ आहे. ते म्हणतात नाही मला लढायचं आहे. ते म्हणतात अशा प्रकारे आपल्या त्या प्रामाणिक प्रयत्नांना बघून कोणतरी मोठे वैष्णव परमेश्वराचे प्रतिनिधी आपल्यावर प्रसन्न होतात आणि ते आपल्या बाजूने येतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मग आपली प्रगती होते. तर आपल्या स्वतःच्या सक्षमतेद्वारे जर आपण केलं तर आपण नाही करू शकत. म्हणून संस्कृत भाषेमध्ये 2 शब्द आहेत, एक आहे साधना सिद्ध आणि एक आहे कृपा सिद्ध. सो साधना सिद्ध म्हणजे कोण व्यक्ती आहे जे आपल्या साधनेच्या आधारावर त्यांनी हळूहळू एक 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 कशी प्रगती केली, आणि दुसरं म्हणजे कृपा सिद्ध म्हणजे त्यांनी छोटं केलं पण खूप प्रामाणिकपणे केलं, फोकस्ड केलं, आणि ते प्रयत्न बघून कोणतरी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणजे तू असं का करतोय, नाही मला मी ऐकलंय, मला असं सांगितलं आणि मी करणार आहे. तर लगेच त्यांना कृपा दिली आणि त्या कृपेच्या आधारावर ते वर गेले. जसं कोणी पायऱ्यांनी 10व्या मजल्यावर जातो आणि कोणी लिफ्टनी जातो, तर लिफ्टनी पण 10व्या मजल्यावर पण जाऊ शकतो आणि त्याला मेहनत कुठे लागते, काही नाही, पण तो माहिती पाहिजे की लिफ्ट आहे आणि तिथे कुठलं बटन दाबायचं. तर गावातला कोणी असेल तर त्याला नाही माहिती, तर तो बिचारा पायऱ्यांनी जातो. तर साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध दोघं तिथेच पोहोचतात, पण याला श्रम कमी लागतात. एक खूप सुंदर गोष्ट सांगू. ओके, श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात जेव्हा प्रवास करत होते तेव्हा श्रीरंगम नावाची एक जागा आहे, आपण कधी यात्रेत जाऊ तर तिथे विष्णूंचं मंदिर आहे आणि त्या विष्णूंच्या मंदिराच्या आवारात त्यांना एक ब्राह्मण दिसले आणि ते ब्राह्मण आहेत ते गीतेचं पठण करत होते आणि त्यांना असं बघून, जसं तुम्ही बघताय उलट, तर आजूबाजूला दुसरे ब्राह्मण होते, ते दुरून गीता वाजवून त्याची हसत होते त्यावर. आणि हे दृश्य श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं. तर श्री चैतन्य महाप्रभूंना एक बघितलं, हे लोक असे हसताय त्याच्यावर, पण हा वाचतोय, हा वाचतोय, हा असं नुसतं नावासाठी असं ठेवतो आणि इकडे तिकडे बघतोय, काय तुम्ही हसताय रे माझ्यावर, नाही, त्याचं लक्ष त्या पुस्तकात आहे, पण तो वाचू कसं शकतो कारण पुस्तक तो उलट आहे. मग श्री चैतन्य महाप्रभू गेले आणि म्हणाले की मला एक फक्त सांगशील का तू काय वाचतोयस. तर ते म्हणाले विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी, शुद्ध शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी. तर म्हणतात विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी, मला नाही माहिती शब्दांचा अर्थ काय आहे वगैरे. तर ते म्हणतात ऍक्च्युली ना मी अंगुठा छाप आहे, मी सुशिक्षित नाही आहे आणि मी मूर्ख आहे, शब्दार्थ न जाणे, पण शुद्ध अशुद्ध गीतापडी गुरु आज्ञा मानी. म्हणतात मला माझ्या गुरूंनी सांगितलंय की तू रोज गीता वाचायला पाहिजेस, आणि मी ना गुरूंना हे सांगू नाही शकलो की मी तुमच्या इतर शिष्यांसारखा असा खूप हुशार नाहीये आणि मी शिकलेलो नाहीये, पण गुरूंनी सांगितलं मला वाचायचं तर वाचायला लागेल. तर मी रोज या मंदिरात येतो आणि हे पुस्तक ठेवतो माझ्यासमोर, आणि त्याला असं जरी ठेवलं असं तरी त्याला दिसत होतं. तर हा असं होतं म्हणजे कालाक्षर भेस बराबर म्हणतो ना, ऍक्च्युअली त्याची ती परिस्थिती आहे. तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा त्याच्याशी बोलतायत असं, तेव्हा त्यांनी बघितलं त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, जवळ आले बोलायला, आणि जवळ आले विचार कर यांची हसवेगिरी बघत होते म्हणून विचारत होते, जवळ जेव्हा अश्रू म्हणाले ते ठीक आहे,
की तुला काही कळत नाही, शुद्ध गीता पढी, म्हणजे मला काही कळत नाही. मला एक सांग, तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू कसे काय येतात? तो म्हणाला, काय माहिती, मी रोज जेव्हा अशी गीता बघतो ना, मला हे अक्षर तर काही कळत नाहीत, पण मला ना इथे असं समोर एक चित्र उभं राहतं आणि मला एक लक्षात येतं की हे जे श्रीकृष्ण आहेत हे परमेश्वर आहेत आणि हे आपल्या भक्तासाठी खाली बसून हातामध्ये रज्जू, एक रश्शी घेत आहेत आणि त्याची सेवा करतायत. हे दृश्य जेव्हा मी बघतो तेव्हा परमेश्वराचं जे हृदय आहे हे किती कोमळ आहे, भक्तांसाठी त्याचे किती प्रेम आहे, हे दृश्य माझ्या मनात येतं आणि ते बघून माझ्या डोळ्यात अश्रू येतात. श्री चैतन्य महाप्रभूने म्हटलं, त्याला आधी आलिंगन केलं आणि म्हणाले, या पूर्ण जगामध्ये जर कोणी असेल ज्यांनी गीता समजली आहे, वाचली नाही, तूच. तर त्याला अक्षर एकही येत नव्हता, पण त्याला एक लक्षात आलं की हे सगळी गीता वाचून करायचंय काय, गीता वाचून श्रीकृष्ण प्रती स्नेह प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. ते याला झालंय. आणि श्रीकृष्णाचा जो मूळ स्वभाव आहे की जेव्हा कोणी प्रामाणिकपणे त्यांच्या प्रती काही समर्पण करतात, श्रीकृष्ण त्यांची किती काळजी घेतात, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना त्या अनपढ साक्षर नसलेल्या या ब्राह्मणाला त्यांनी सांगितलं की तू खरा गीतेचा जाणकार आहेस. तर हे का सांगितलं मी की त्यांनी फक्त गुरु आज्ञेचं पालन करण्यासाठी दररोज गीता वाचायचा आणि त्याच्यासाठी तो काय किंमत देतोय हे लोक त्याचं हसवं करतायत, त्याला काही फरक नाही पडत. तो अशा प्रकारे आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या आंतरिक परीक्षा आहेत, बाहेरच्या मार्गावर बाहेर परीक्षा असतात की लोक हसतील आपल्यावर, काही जोक्स मारतील, कधी मला काय काय कमेंट्स मारतात कधी कधी प्रवास करताना, पण काय लक्ष द्यायचं, कोण काय बोलतो याच्याकडे काय लक्ष द्यायचं. आपण बघायचं की श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न आहेत का, श्रीकृष्ण आहेत का खुश, श्रीकृष्ण खुश आहेत ना. कोणी कितीही अडथळे निर्माण करू दे, कोणी आपल्याला फसवू नाही शकत, कारण श्रीकृष्ण आपल्या बाजूने आहेत. पण लोकांना सांभाळता सांभाळता जर आपण श्रीकृष्णाचा हात गमावून बसलो आणि कोणावर विश्वास ठेवला, लोकांवर, जे आज असे आहेत आणि उद्या तसे आहेत, तर शेवटी तो पण तिथे पण आपली फसवणूक होतेच. तर खूप सुंदर ही गरुडाची गोष्ट सांगतात. आणि याच्यातून फायनल लेसन काय आहे, आपण स्वतःच्या बळावर कदाचित नाही करू शकणार, पण जेव्हा आपण प्रामाणिकपणे करतो तेव्हा आपण श्रीकृष्णांचं लक्ष वेधित करतो आणि त्यांची कृपा मिळते आणि त्या कृपेच्या आधारावर मग आपण यशस्वी होऊ शकतो. आता पटपट करूया. शनै शनैर उपरमेद बुद्ध्याग्रिति गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत्. येस, भाषांतर. हळूहळू क्रमशः मनुष्याने दृढविश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर करून इतर कशाचाही विचार करू नये. तर एक खूप महत्वाचे शनै शनै म्हणजे हळूहळू, क्रमाक्रमाने आपण म्हणतो तसं. तर श्रीकृष्णाची पण इच्छा नाही की एकदम अशी झेप घ्यावी, शनै शनै, पण दिशा नाही बदलायची. स्पीड कमी करू शकता पण दिशा यू हॅव टू फिक्स, ट्रू नॉर्थ. पुढे ओके, हे मग मी याच्यासाठी थेंबे थेंबे तळे साचे. आपण रांगू दे, नो प्रॉब्लेम, चालू दे, धावू दे, ज्याची जर स्पीड आहे तसं, पण दिशा नाही बदलायची. यतो यतो निश्चलती मनश्चंचलमस्थिरम् ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशं नयेत्. आबा माताजी 2-3 वेळा विचारले, मी वाचू का म्हणून. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जिथे जिथे भरकटते तिथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. याचा अर्थ काय माहितीये, श्रीकृष्णांना हे मान्य आहे की जेव्हा तुम्ही साधना कराल तेव्हा यतो यतो निश्चलती मनश्चंचल ततो नियम्य येतात आत्मनी एव वशम नाही. मन भरकटणार आहे, हा मनाचा स्वभाव आहे. तुमचा स्वभाव बदलू नका की भरकटलेल्या मनाला खेचून आणायचं. त्याला त्याचं कर्तव्य करू द्या, तुम्ही तुझं कर्तव्य करा. सो एवढा श्रीकृष्ण सत्य जाणून आहे, इम्प्रॅक्टिकल काही नाहीये. सो हा तुम्हाला आई वडिलांना प्रश्न आहे की कधी कधी लहानपणी मुलं असं घरी ते पळापळ करायचं, बरोबर आहे ना, खरं आहे ना, पळत असत.
तर तुम्ही आई आणि वडील म्हणून किती वेळा त्यांच्या मागे पळत होते? अनलिमिटेड वेळा. असं कधी कंटाळा नाही आला, जाऊ दे, काय पडला धडपडला लागला जाऊ दे, मला काय करायचंय, मी सेफ आहे, असं वाटलं नाही कधी? सो व्हॉट डिड यू डू? कारण काळजी आहे, बरोबर ना? तर तो पळायचा मुलगा किंवा मुलगी आणि तुम्ही त्याच्या मागे धावायचे. मग बघायचे, अरे बाबा थोडं बसू दे मला, मी थकले. बसायचं, ठीक आहे आई मी बसू देतो. आणि 2 मिनिटं इकडे बघितलं की बरोबर. मग काय करणार? जा पड असं म्हणणार. अरे नको पळूस, तिथे अंधार आहे, पडशील, पायऱ्यांवर तुला खाली उतरता येत नाही, बरोबर ना? श्रीकृष्ण म्हणतायत मन पण नाही का लहान बाळासारखं असतं. मनाचा स्वभाव आहे, तुम्ही त्याला म्हटलं बस ओके, आणि इकडे बघितलं की पळा. तो संकल्प आणि विकल्प. संकल्प म्हणजे मनाला सांगायचं आता आपण असं करूया, ओके. आणि ज्या क्षणी तुम्ही थोडं तुमचं लक्ष केलं की विकल्प. विकल्प म्हणजे डुईंग समथिंग एल्स. मग ते डुईंग समथिंग एल्स तरी करशील ना? नाही, त्याचा संकल्प झाला आता. मग ते जेव्हा आता ते करशील ना तू? नाही. परत तिसरं, चौथं, पाचवं. सो बेसिकली काय, तुम्ही जे मला करायला सांगणार ते नाही करणार. म्हणून शेवटी काय की वेगळं काहीतरी करायचं. तर लहान मुलांचा हा स्वभाव असतो, बस पळ, चल मी पण धावते तुझ्यासोबत, जाऊन बसणार. मग तुम्हाला आता बसलं पळणार. तर ते करणार जे तुम्ही नाही करायला सांगितलंय. दुसरं, वानर असतो ना, वानर हा चंचल असतो. शास्त्रांमध्ये चंचलतेचं एक उदाहरण दिलंय. काय दिलंय माहितीये? हत्ती असतो ना, हत्तीचे कान. हत्तीचे कान नेहमी, हत्ती स्थिर असतो पण हत्तीचे कान, तर चंचलतेसाठी हत्तीच्या कानाच्या एक उदाहरण दिलंय. तसं वानर, माकड, हत्तीचे कान हे नेहमी चंचल असणार. त्याला तुम्ही काय करू शकता, तुम्ही यू कॅन ओनली ट्राय बट डोंट थिंक इट विल बी पॉसिबल. लास्ट एक्झाम्पल, हे जे स्प्रिंग आहे, या स्प्रिंगला दाबायचा प्रयत्न केला, दाबलं जाणार ते, पण परमनंटली दाबलं जाणार. मग काय होणार? परत तुम्ही धरणार, परत त्याला सांगितलं मी दाबला. असं किती वेळा दाबणार तुम्ही? कदाचित 100 वेळा, कदाचित 200 वेळा, कदाचित 1000 वेळा. आता तुम्हाला प्रश्न विचारतोय, 1000 वेळा तो स्प्रिंग उचलला, दाबला नाही, पूर्णपणे फोर्सने पडला, परत घेतलं, परत दाबलं. असं 1000 वेळा केल्यानंतर त्या स्प्रिंगचं काय होईल? काही प्रमाणात तरी तो छोटा होईल. 10,000 वेळा केलं तर, 20,000 वेळा केलं तर, राईट? तसं आपलं मन आहे ना, हे आपण वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या आणि जन्मोजन्मी आपण त्याला स्वैराचार करण्याची मुभा दिली आहे. तो नेहमी असा मोकळा होता. आज पहिल्यांदा जेव्हा आपण जप करतोय, अनेक जन्मांनंतर आपण त्याला सांगतोय थोडा संयम ठेव. इट्स नॉट सो इझी. तर तो स्प्रिंग आहे तो असा होतो. मग पुन्हा एकदा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थोडा कंट्रोल. मग परत जाणं. असं आपण जर सोडलं नाही की अहो प्रभूजी होतच नाही. ते किती वेगवेगळे विचार येतात. मी जेव्हा शांतपणे बसलेला असतो तेव्हा एवढे विचार येतात जेवढे जपाच्या वेळेस येतात. म्हणजे तो तुमचा प्रयत्न यशस्वी ठरतोय, कारण तेव्हाच तर चालू आहे लढाई. आपण काय करायचंय, मन पण येतो निश्चलते, ततो नियम. आपलं काम काय आहे? मनावर विजय नाही मिळवायचा आहे, मनावर प्रयत्न करायचे. फोकस इज नॉट ऑन सक्सेस, फोकस इज ऑन ट्राईंग हार्ड इनफ. आपला फोकस कुठे असतो? यशावर असतो. आणि यशावर जेव्हा फोकस होतो तेव्हा प्रयत्नांवर आपला फोकस नाही राहत. पण जेव्हा आपण प्रयत्नांवर फोकस ठेवतो तेव्हा यश आपोआप मिळतं. सो म्हणून आपण प्रयत्नांवर फोकस ठेवला पाहिजे. प्रशांत मनसं येनम योगिनं सुखमुत्तमं उपैति शांत रजसं ब्रह्मभूतं कल्मषं. ट्रान्सलेशन. ज्या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो. त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि त्याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफलांपासून मुक्त होतो. जो परमेश्वरावर स्थिर झाले तो. आता तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आता कुठे धावे मान
तुझे चरण देखोई. शेवटचा श्लोक. युंजनेव सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतं सुखमश्नुते. येस, ट्रान्सलेशन. येस. त्याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त असलेला आत्मसंयमी योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंताची दिव्य प्रेमाने सेवा करून परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. Yes. वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला भगवंतांना सर्वत्र पाहतो. खूप उच्च स्थिती आहे आणि याच्यावर आपण पुढच्या वेळेस चर्चा करूया. पुढचा श्लोक एकदम सुंदर आहे. यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति कस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. यो मां पश्यति सर्वत्र, जो मला सर्वीकडे पाहतो. सर्वं च मयि पश्यति, आणि प्रत्येकाला माझ्यामध्ये पाहू शकतो. तस्याहं न प्रणश्यामि, त्याच्या दृष्टी आड मी कधी जात नाही. स च मे न प्रणश्यति, आणि तो माझ्या दृष्टी आड कधी जात नाही. खूप सुंदर श्लोक आहे, तो आपण पुढच्या वेळेस चर्चा करूया.